सर, तुम्ही जेव्हा फायटर पायलट होता, विंग कमांडर या पोस्टिंगवरती होता, तेव्हा आपल्या भारत देशासाठी आपली खूप मोठी सुवर्ण कामगिरी आणि त्यासाठी तुम्हाला परत एकदा सलाम. तुम्ही चायना वॉरच्या ह्याच्यातही तुमची खूप मोठं कामगिरी होती. काय अनुभव होते सर तेव्हाचे? हे चायनाचं आपलं जे डोकलाम आणि इकडे जे स्टँड ऑफ झालं आणि त्याच्या आधी मी ऑफ पराक्रम म्हणजे पार्लमेंटवरती जेव्हा अटॅक झाला होता 2001 तेव्हा सुद्धा मी फॉरवर्ड डिप्लॉइड होतो. आणि ते आर्म फोर्सेस, आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज आणि भरपूर असे जे एजन्सीज आहेत ते बिहाइंड द सीन्स खूप सगळे कामं करत असतात फुल टाइम. ते लोक रोज टार्गेट फोल्डर बनवत असतात. म्हणजे आज एक पर्टिक्युलर एक जैश ए मोहम्मदचं कॅम्प आहे, तिकडे एक नवी बिल्डिंग झाली की लगेच ते अपडेट करायचं. आणि ते फक्त फोटोचा फायदा नाही ना, आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स पण पाहिजे. तुम्ही असे किती कॅम्प उद्ध्वस्त केलेत? सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर ना आपल्याला बोलता येतात ना सांगता येतात. पण मला एवढंच सांगायचं की अशी लोक आहेत, ठीक आहे कोणी केलं ते सोडून द्या, पण अशी लोक आहेत जी आपलं पूर्ण आयुष्य हे करतात. सिंदूर पहलगाम मध्ये झालं, त्या नराधमांनी इतक्या विचित्र पद्धतीने पुरुषांना मारलं. त्यांनी ते चेक करण्यासाठी त्यांच्या पॅन्ट्स काढल्या आणि ही खूप गलिच्छ, म्हणजे ही माणुसकीच्या नावाला लावणारा एक कलंक आहे आणि त्यांना शूट केलं. जेव्हा अशा गोष्टी होतात आणि जेव्हा एक फायटर पायलट प्लेन मध्ये बसतो, त्याचं जे फायटर प्लेन जे असतं ते झेप घेतं, तेव्हा आतली भावना काय असते? तुझ्यात बळ आहे आता, सामोरी जा या दुनियेला, घाबरू नकोस तू कधी, विश्वास माझा तुझ्या पाठी, पाखरा रे झेप घे रे जरा, या उंच उंच नभात, येतील वादळ वारे जरा, पेलवूनी घे रे पंखात. नमस्कार. समा जोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय SD रियालिटी, सुविधा संकल्प ग्रुप, चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज आपण ज्यांच्याबरोबर मोकळ्या गप्पा मारणार आहोत, आम्ही खूप आनंदी आहोत, कारण आज आम्ही त्यांच्याबरोबर विमानातून प्रवास करणार आहोत. इथे ह्या पॉडकास्टच्या शोमध्ये मी आमंत्रित करतो, त्यांचं इथे खूप खूप स्वागत करतो, रिटायर्ड विंग कमांडर, इंडियन एअरफोर्सचे आणि आत्ता कमर्शियल पायलट श्री अमित साठे सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. मी डेझिग्नेशन परफेक्ट घेतलं ना? हो बरोबर आहे, काही चुकलो नाही ना? काय माहिती का, मला ना सरांकडे पाहिल्यानंतर खूप वेगळी ऊर्जा येते आणि इतकी सुंदर ऊर्जा येते सर, की तुम्ही आपल्या देशासाठी अनेक वर्ष इतकी सुंदर कामगिरी केली, त्याबद्दल आमच्या मोकळ्या गप्पाकडून आणि आमच्या सगळ्या दर्शकांकडून तुम्हाला सलाम आहे सर. धन्यवाद. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे, खूप घेण्यासारखं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जे पाखरारे उंच उंच झेप घेरे जरा हे जे म्हटलो ना, ते श्रीधर फडकेंच्या एका गाण्यातली ओळ आहे. तर पाखरारे झेप घेरे जरा या उंच उंच नभात. तसं बरोबर मी तुमच्यासाठी हे की आज सुरुवात कशी करावी. सरांचं पूर्ण नाव अमित अविनाश साठे सर, आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सर कसे आहात? एकदम छान. आणि मला आधी धन्यवाद म्हणायचं तुम्हाला की तुम्ही मला बोलवलं आणि मी तुमचे काही शोज बघितलेले आहेत. अमेझिंग, इट इज व्हेरी गुड. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आता जस्ट विमानातून उतरलात का कसं? सॉरी, काही वेळेला गाडी चालवतो मी. काही वेळा गाडी चालवता, विमान चालवत नाही तुम्ही, विमान फ्लाय करता ना? बिलकुल परफेक्ट. मग विमान फ्लाय करताना काय गमती जमती होतात? आपण अख्खे आयुष्य जमिनीवर राहिलेलो असतो, तर आम्ही जसं 2 डायमेन्शन म्हणतो, 2 डायमेन्शन लाईफ असते. म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो, साईडला जाऊ शकतो. पण आता तुम्ही वरती जेव्हा जाऊ शकता तेव्हा आपलं डोकं कन्फ्यूज होतं. आणि ते कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागते. बरोबर. म्हणजे लहान बाळ जेव्हा मोठं होतं त्याला चालायची ट्रेनिंग नाही द्यायला लागत ना, आपल्या पण उभं राहतं. असा कुठला मनुष्य आहे का जो कधी उभं राहून चालला नाही? म्हणजे अनलेस तो अपंग असला तर, अदरवाईज तो चालणार. पण उडायसाठी ट्रेनिंग लागतं. तर ते जे ट्रेनिंग असतं ते करताना खूप खूप गंमत जम्मत होते. काही वेळेला रडू येतं, काही वेळेला असं वाटतं की मी पायलट बनणार का, असा डाऊट येतो. पण सगळ्यातनं जेव्हा तुम्ही या सगळ्याला ओव्हरकम करता आणि पायलट बनता तेव्हा तुम्हाला कळतं की त्यात काय मजा आहे. त्यामुळे एक अशी म्हण आहे ना की वन्स यू हॅव टेस्टेड फ्लाईट, फॉर एव्हर यू विल वॉक लुकिंग स्कायवर्ड्स, बिकॉज दॅट इज वेअर द रिअल फ्रीडम लाईज.
क्या बात. असं आहे. खूप सुंदर. मला या सगळ्यातनं एक आपण खूप छान वाक्य ऐकलं. पण सर, आम्ही जेवढं तुमच्याबद्दलचे इन्फॉर्मेशन्स गपचूप गपचूप काढलेत, तुमच्या घरातील कोणीच गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये असं आम्हाला मग अचानक तुम्ही इंडियन एअरफोर्ससाठी तुम्ही विंग कमांडर झालात. तुम्ही अनेक ऑपरेशन्समध्ये पण होता, जे भारताचे मुख्य ऑपरेशन्स होते. आणि एक दिल्लीमध्ये शिकलेला विद्यार्थी जो मुंबईत त्याचं कॉलेज पूर्ण करतो आणि काही महिने काही वर्षासाठी भारतीय विद्यापीठला येऊन इंजिनिअरिंग करतो आणि अचानक देशसेवेसाठी इंडियन एअरफोर्समध्ये जातो. ही प्रेरणा नक्की तुम्हाला कुठून मिळाली? जगा मला याचं एका व्यक्तीला श्रेय द्यायचं असेल, कारण की भरपूर गोष्टी झाल्या त्याच्यात, पण ते माझे वडील होते. वा. तर माझ्या वडिलांना स्वतः फायटर पायलट व्हायचं होतं आणि त्यांना खूप इंटरेस्ट होता. माफ करा, वडील होते? म्हणजे आहेत, त्यांना फायटर पायलट व्हायचं होतं ही गोष्ट जुनी झाली. वडील आहेत आणि बाणेरला राहतात. सध्या मुंबईत आहेत माझ्या बहिणी बरोबर, बट अदरवाईज ते बाणेरला राहतात आणि त्यांची खूप तीव्र इच्छा होती फायटर पायलट बनायची आणि ती नाही झाली. त्यामुळे ते नंतर NCC मध्ये गेले. त्यांनी एरो मॉडेलिंग केली, तर मला ते विमानं घरी दिसायची. आणि मी लहान असताना बालसा वूड म्हणून असं एक लाईट वूड असतं ज्यांनी तुम्हाला प्लेन बनवता येतं, जे ग्लाईड करतं. तर ते त्यांच्याबरोबर मी फ्लाय करायला शिकलो. मला पार्कमध्ये घेऊन जायचे. 2 गोष्टींचं नेहमी ते मला सांगायचे. एक, जे कमांडो असतात आर्मीचे आणि पॅराट्रुपर असतात, आणि ते म्हणायचे हे स्पेशल लोक आहेत जे परफेक्टली सर्व्हिसेबल एअरक्राफ्ट मधून उडी मारतात. नाही तर मनुष्य विमानांना कधी उडी मारतो पाहतो की विमान बंद पडल्यावर मनुष्य उडी मारतो ना, नाही इजेक्ट होतो. हा, तर चालत्या विमानांना मारणारी ती लोक. आणि दुसरे लोक फायटर पायलट, जे लोक पूर्ण युद्धाचा कोर्स चेंज करतात एकटे. तर ही गोष्ट मला खूप हिट झाली की आपण फक्त सैन्यात नाही, पण सैन्यातल्या या पर्टिक्युलर फील्डमध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे, की आपण गेलं पाहिजे. तर त्यांनी मला ही प्रेरणा दिली. आणि दरवर्षी 26 जानेवारीला जेव्हा परेड होते, आम्ही दिल्लीलाच होतो. हो. आम्ही बिलकुल टीव्ही समोर बसून किंवा जाऊन सुद्धा आम्ही बघितलेली आहे परेड. आणि ती परेड झाल्यावर संध्याकाळी ते जे रणगाडे असतात, टँक्स असतात, ते तिकडेच उभे असतात इंडिया गेटच्या थोडं पुढे, कारण ते पूर्ण रेड फोर्ट पर्यंत जात नाहीत रणगाडे. तर आम्ही संध्याकाळी बाबांच्या राजदूत मोटरसायकलच्या टाकीवरती बसून ते रणगाडे बघायला जायचो. आम्ही वरती चढायचो त्या रणगाड्यावर आणि ते मला सांगायचे की हे बघ, हे टू एक्सप्लेन सगळ्या गोष्टी. त्यांना माहिती होतं खूप, त्यांना अजूनही खूप नॉलेज आहे. आणि ते मला जे प्रश्न विचारतात की माझी आई मला सांगते, तो तुमचं टेक्निकल दोघांचं बोलणं झालेलं असेल तर आपण बाकी बोलू. म्हणून ते जरी त्यांनी एअरफोर्स नाही जॉईन केलं, मला असं वाटतं की माझ्या थ्रू त्यांनी एअरफोर्स बघितलं. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच या कार्यक्रमाची सुरुवात का म्हटलो, पाखरारे झेप घेरे जरा या उंच उंच नभात. म्हणजे वडील मुलाला म्हणतात की पाखरारे झेप घेरे जरा या उंच उंच नभात, येतील वादळ वाळे जरा, म्हणजे टर्ब्युलन्स पेलवून घेरे पंखात. सो ही अशी श्रीधर बुवांना खूप खूप धन्यवाद. सर, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही तुमचं शालेय शिक्षण दिल्लीमध्ये झालं. तुम्ही खूप सुंदर अनुभव सांगितला की राजदूतच्या त्या टाकीवरती बसून तुम्ही ते सगळा अनुभव घ्यायचात. आणि वडिलांची एक माया आणि वडिलांची एक मैत्री ही वेगळीच असते. त्यामुळे तुम्ही इन्स्पायर झाला आणि तुम्ही फायटर पायलट झाला. याबद्दल खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. कारण आपल्या सैन्य बळामुळे, आपल्या सोल्जर्समुळे, तुमच्यासारख्या लोकांमुळे, तुमच्यासारख्या पायलट्समुळे आज आम्ही सुखरूप आहोत. सर, पण आपण सुखरूप या शब्दावरनं जरा काही मला तुम्हाला गोष्टी विचारायच्यात. तुम्ही कमर्शियल आत्ता पायलट आहात आणि उत्तम तुमची कामगिरी आहे. आत्ता काही मध्यंतरीच्या काळामध्ये खूप अशा विमान दुर्घटना झाल्या आणि त्या पाहावत नव्हत्या. माझ्यासारख्या अनेक लोकांना अनेक लोकांना एक मनात भीती बसली आणि ती भीती मग संशयात वळाली, मग पॅनिक सिच्युएशन वाढलं. म्हणजे काही नाही झालं तरी लोकांचे आता BP हाय व्हायला लागले. काही सिच्युएशन्स आत्ता घडल्या, जसं 2-4 घटना मोठ्या घडल्या होत्या का आपण हे जे आपण चालतो युट्यूब सारखं, ते तो म्हणजे ते काय म्हणजे युनिव्हर्सिटी येते का बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण चालतो, रील्स चालतो. तर हे जे काही पर्टिक्युलर जी भीती बसली आहे मनात, त्याबद्दलचा माझा हा एक गमतीशीर प्रश्न आहे की सर हे काय आहे, तुम्हाला याच्यावरती काय वाटतं? भीती कसं असतं, माणसाला जी भीती असते ना ती अननोनची असते.
ओके, आता मी पायलट आहे, मला नोन आहे, मी काय करतोय, करेक्ट. त्यामुळे मला ती भीती नाहीये. इफ मला जर का तुम्ही पर्सनल लेवलवर विचारलं, पण मलाही भीती असू शकते. मला एका सर्जिकल ऑपरेशन करून घ्यायचंय आणि मला कळलं की बाबा सो अँड सो माझे नातेवाईक मित्र होते, त्यांना काहीतरी झालं आणि त्यांच्या सर्जरीमध्ये नाही झाली ती सर्जरी ठीक, त्यामुळे त्यांना त्याचा म्हणजे वाईट परिणाम झाला किंवा ना एक्स्ट्रीम, तर आपल्याला त्याची भीती वाटते. पण हजारो सर्जरीज रोज होतात, सक्सेसफुल होतात. तसंच एका दिवसात हजारो फ्लाईट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड जात आहेत. आणि यु नो व्हॉट इज द रेट. आता मी एक कोर्स करून आलो आमच्या काय म्हणतात त्याला, अॅन्युअल ग्राउंड ट्रेनिंग रिफ्रेशर होतो, म्हणजे दरवर्षी आम्हाला ते, तर त्यात आम्हाला ते काही डेटा देत होते. त्यात त्यांनी डेटा दिला की यु नो व्हॉट इज द ॲक्सिडेंट रेट. 0.0001% ॲक्सिडेंट रेट आहे एव्हिएशनमध्ये. म्हणजे दर 10,000 नाही 1,00,000 फ्लाईट्समध्ये एक ॲक्सिडेंट होतो. बापरे, तो इतका कमी आहे. आणि मी जसं आपण म्हणजे मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही जर का गुगल केलं, आणि कोणी गुगल करू शकतं, नंबर ऑफ रोड डेथ्स पर डे 1100 ते 1200 हे रोड डेथ्स आहेत. आणि मी डेथ म्हणतोय, मी ऍक्सिडेंट नाही म्हणते किंवा खरचटलं, गाडी मोडली किंवा हात तुटला किंवा खूप इंजुरी झाली, मी डेथ म्हणतोय की मनुष्य ठार मेला. खूप आहे. हे 1100 ते 1200 आहेत. पण तुम्ही रोडवरती उतरत असताना चिंता नाही करत, खुशाल जाता, न हेल्मेट घालता जाता, न सीट बेल्ट लावता जाता. त्या दिवशी कुठे गेली भीती. त्यामुळे भीती कसं असतं, एअर ऍक्सिडेंट जेव्हा होतो ना, म्हणजे तो न्यूजमध्ये येतो. आता जी ही 300 लोक गेली, 350 लोक रिसेंट, जे तुम्ही जर का तुम्ही एअर इंडियाचा जो ऍक्सिडेंट झाला होता AI-171 बद्दल जर का तुम्ही म्हणत असाल, मी कुठल्याच फ्लाईट कंपनीचं नाव नाही घेतलं. हा, बट मी हे म्हणतोय की जर का जे ऍक्सिडेंट आता झालं अहमदाबादमध्ये, आणि ते खूप दुःखास्पद होतं, म्हणजे सगळ्यांना त्याचं खूप वाईट वाटलं. पण हे ऍक्सिडेंट किती वर्षांनी झाला, आणि हजारो लाखो फ्लाईट्स दरवर्षी आपण फ्लाय करतोय, एक पण ऍक्सिडेंट नाही, नॉट अ सिंगल वन ज्याच्यात लोक गेली असावी. आय एम नॉट टॉकिंग ऑफ मायनर इन्सिडेंट. तर हे एक सेफ्टीचं सर्वात उच्च लेवल आहे. नो अदर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट इन्क्लुडिंग रोड तर खैर सर्वात वाईट आहे, पण त्यापेक्षा कुठलंही ट्रान्सपोर्ट इज नॉट ॲज सक्सेसफुल एज एअर ट्रान्सपोर्ट. त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. बेस्ट पीपल आर फ्लाइंग यू. आणि कधी कधी तुम्हाला असं न्यूजमध्ये किंवा हे येतं की ओ असं असं झालं, ज्याने तुम्हाला वाटतं की बाबा असं कसं होऊ शकतं, पण हे सगळ्या प्रोफेशनमध्ये, त्यामुळे भीतीचे कारण नाहीये. तुम्हाला सर खोटं वाटेल अमित सर, मी पहिल्यांदा फक्त एका सिनेमात लहानपणी ऐकलं होतं की बाजीगर नावाचा सिनेमा होता, आणि अजय शर्मा का तो विजय म्हणून नाव लिहून घेतो, तर ती त्याचा पत्ता काढते, तर तो तिच्या वडिलांना म्हणतो की तुम्हारे माँ बाप क्या करते, तो म्हणतो की जब वो एक फ्लाइट की दुर्घटना में वो दोनों मारे गए, तेव्हा माझ्या कानावरती तो शब्द आला होता बरं का. म्हणजे आता ही 1994-1995 ची गोष्ट आहे आसपास. तुम्ही जसं म्हटलात की अनेक लोक दगावले गेले, ह्याचं काय कारण असेल, म्हणजे कुठल्या म्हणजे तो ऍक्सिडेंट झाला होता अहमदाबादचं काय, म्हणजे सगळ्यांना वेगळ्या त्याची अजून फायनल रिपोर्ट यायची, त्यामुळे मी आता काही आपला म्हणजे आता जे काय असेल ते स्पेक्युलेशन असेल, म्हणजे असं असू शकतं असं असेल. पण काय असतं, एक दुर्घटनामध्ये बरेच रोल असतात. एक असतं ह्युमन एरर ज्याला म्हणतो, माणसाची चूक. एक असते टेक्निकल एरर. फायनली एक ते मशीन आहे. कधीतरी त्याच्यात काही बिघाड असेल किंवा झाला, ते होऊ शकतं. कितीही तुम्ही त्याला चेक केलं तरी, जसं आपला मोबाईल कधी पण हँग होऊ शकतो. गाडी बंद पडते. किती वेळा तुमची गाडी बंद पडली सांगा मला. सेकंड हँड फक्त आता तुम्ही म्हणाल एअरमध्ये बंद पडल्यावर आपल्याला उतरता येत नाही तिकडे, किंवा पंक्चरवाल्याकडे जाता येत नाही, किंवा वर्कशॉपला जाता येत नाही. म्हणून आम्ही त्या विमानाची 1000 वेळा इन्स्पेक्शन करतो. तर तरीही कधीतरी होऊ शकतं चूक. तर त्यामुळे पण एवढं मी सांगू शकतो, त्याचा जो चान्स आहे, तुम्हाला सांगितलं 0.0003, काहीच नाही. हा, म्हणजे काहीच नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ना, तुमच्या ओळखीत किती लोक आहेत जी एअर दुर्घटनेत मेली आहेत? नाही, कोणीच नाही दगावलेलं. त्यामुळे सिंगल माझ्या आसपासच्या माझ्या, आणि तुम्ही खूपच फेमस व्यक्ती आहात. तुम्ही खूप लोकांना ओळखता, असं नाही की तुम्ही कमी लोकांना ओळखता. माझे एक मित्र आहेत ज्यांच्यामुळे मी तुमच्या संपर्कात आलो आणि खूप चांगला संपर्क घडला. त्यांनाही विमानात बसण्याची भीती आहे. त्यांचं नाव आहे हिमांशू ताम्हणकर, आणि तेही माझ्या स्टुडिओमध्ये आलेत. हिमांशूजींना विनंती करतो, मोकळ्या गप्पा चालू आहेत, तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं, प्लीज बसा सर.
आताच त्यांचं भोजन झालं आणि मी त्यांच्याबद्दल ह्या इंटरव्ह्यू मधनं सांगणार आहे. हे मोकळ्या गप्पा आहेत आणि मोकळ्या गप्पांमध्ये या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण जसं तुम्ही तुमच्या वडिलांचा अनुभव सांगितला की तुम्ही त्या बुलेटवरती तुम्ही पाहून तुम्ही राजदूत वरती स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार केले, तसं आमच्या अनेक कलाकारांसाठी पण आमच्या अनेक जे मुळे आहेत त्याच्यातलं एक मूळ आहे ते हिमांशू ताम्हणकर आहे. आणि आज मी इथे जे बसलोय ते माझ्या मित्रामुळे बसलोय, माझ्या बंधूमुळे बसलोय. तुमचं स्वागत आहे हिमांशूजी. त्यांना भीती वाटते असं ते म्हणतात. त्यांचा हा गोड प्रेमळ आरोप आहे की मला पण आता विमानात बसायला भीती वाटते. तर अशी हिमांशूजींसारखे अनेक मी पण आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नॉर्मली माझं हे म्हणणं असतं की तुम्ही नेक्स्ट मोमेंट काय होणार आहे तुम्हाला त्याचा काही कंट्रोल आहे? अजिबात कोणालाच नाही करणार. है ना. जी मुलं त्या मेडिकल स्कूलमध्ये जिकडे ते विमान पडलं ते बेचारे तिकडे जेवत होते, त्यावेळेला लंच टाइम होता त्यांचा, आणि ज्या मुलांनी त्या दिवशी बंक केलं असेल आणि पिक्चर बघायला गेले असतील ते जिवंत राहिले. सर हे कधी ध्यानातच नाही आलं. मग त्या स्टुडंटनी काय चूक केली होती? जिकडे जेवत होते, त्यांचा तर काही विमानाशी संबंध नव्हता. त्यामुळे तो वेळ तुमचा लिहिलेला असतो. माझ्या मिलिटरी करिअरमध्ये मी लोकांना असं हाय बाय म्हणलेलं आहे आणि नेक्स्ट मोमेंट मी त्यांना खांद्यावरती उचललंय अ फ्यू मोमेंट्स लेटर, हेही झालेलं आहे. त्यामुळे माझं एकदम, आणि मी इतकी वर्ष जिवंत आहे. माझ्या विमानात हायड्रॉलिक फेलियर झालेलं आहे, असं ऑइल निघालेलं आहे MiG-21 मध्ये की जेव्हा ते टँक उघडला तेव्हा सगळे तसा मास्टर ब्लिंकर असतो, तो असा ब्लिंक करतो जो सांगतो की मेजर फॉल्ट आहे. आणि तो इतका ब्लिंक करत असताना तुमचे ज्या हृदयाचे धडकन म्हणतात ना, ती त्याच्याबरोबर मॅच व्हायला लागते. ठक 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 ठक. आपल्याला असं वाटतं की आता काय. पण मग हाऊ डू यू कॉन्कर इट? दॅट इज अ होल क्वेश्चन ना, की तुम्ही त्याच्या तुम्हाला माहिती, आता एकदा तुम्हाला कळलं की बाबा माझा वरच्या देयर इज सम बिगर पॉवर विच इज कंट्रोलिंग ऑल दिस इज तुच्छ. मला जर का मरायचं असेल तर मी जेवत असताना विमान डोक्यावरती येऊन माझ्या पडेल आणि मरेल, आणि नसेल मरायचं. तुमचं ह्या सगळ्यांमध्ये म्हणणं आहे की फक्त जेवढं तुम्ही काही झालं की तुमच्या निदर्शनात एक मोठी गोष्ट येते तुम्ही त्याला ब्लेम करता, ते आहे विमान. बिलकुल एक्झॅक्टली. तुम्ही जे पोर्श गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्याचा, अरे सर बरोबर बोला तुम्ही, कुठली रोल्स रॉयस असं नाही बोललं जात. पण तुम्ही म्हणता की जेव्हा विमान दुर्घटना होती तेव्हा तुम्हाला म्हणलं ना, डॉग बाईट्स मॅन इज कॉमन, मॅन बाईट्स डॉग इज समथिंग. ओ असं पण झालं कोथरूडमध्ये एका माणसाने मनुष्याने मला सरांनी सांगितले की काही शब्द, आता त्यांचं दिल्लीत शिक्षण झाल्यामुळे मराठीतच शुद्ध आहे, पण आता हे मी नक्की मराठीत ट्रान्सलेट करेल. सागर तू पण ऐक आणि हिमांशूजी तुम्ही ऐका. मला तुम्हाला सांगायचंय की श्वान माणसाला चावलं ह्याची बातमी होत नाही, पण माणसाने श्वानाला चावलं तर त्याची बातमी होते. आणि नक्की मी तो प्रयोग करणार आहे पुढे. म्हणजे मोकळ्या गप्पा आहेत सर. तुम्हाला मजा येते ना? बिलकुल मजा येते. मी तुम्हाला एक असं, तुम्ही सिन्स ही गोष्ट तुम्ही सांगताय ना, आमचा एनडीए मध्ये एक असिस्टंट ऍडज्युटंट होता. हा, तुम्ही एनडीए मध्ये तुम्ही तिथून पण तुमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सॉरी मी ते. तर ही वॉज शौर्य चक्र अँड बार. तर आम्ही त्याला स्कॅब म्हणायचो, SCAB, म्हणजे शौर्य चक्र अँड बार. म्हणजे त्यांना 2दा शौर्य चक्र मिळालंय. बापरे. कुठल्या माणसाला एकदा आयुष्यात शौर्य चक्र मिळालं तर तो म्हणजे ही इज ब्लेस्ड आहे ना. त्याने काहीतरी केलं असेल चांगलं, त्यामुळे त्याला शौर्य चक्र मिळालंय. खूपच म्हणजे अमेझिंग केलं असेल. यांना 2दा मिळालं होतं. तर त्यांना आम्ही स्कॅब म्हणायचो, शौर्य चक्र अँड बार. आणि ते कॅप्टन होते आणि एकदम स्मार्ट दिसणारे कॅप्टन सुरेश म्हणून. आणि आता ते लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले. आत्ताच मला काल परवाच बातमी मिळाली, ते रिटायर झाले. पण त्यांना माहितीये एक 14 गोळ्या लागल्या होत्या, फुल बस्ट मिलिटंटचा. त्यांच्या गुडघ्यामध्ये हातामध्ये रॉड्स होते. माणसाला एक गोळी लागली तर तो मरून जातो. अहो, बावळीचा काटा शिरला की बोबो 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 चालू होतं. 14 गोळ्या लागल्यावर तो नाही मेला मनुष्य. तर जेव्हा मरण लिहिलं असतं तेव्हा येतं, चिंताच करू नका. आता जर का लिहिलेलं असेल तर ते येणार, तर तुम्ही सीट बेल्ट लावा, किती बेल्ट लावा वरनं काय. आणि जर का नसेल येणार, पण त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही उद्या सीट बेल्ट नका लावू. आपल्या बाजूनी तुम्ही बेस्ट करा. का माहिती का, माझं अजून एक तुम्हाला एक सांगतो, जे तुमच्यावर होतं ते तर होतं. तुम्ही जर का त्याच्यात काही म्हणजे आपले एफर्ट्स नसतील लावले ना, तुम्हाला वाईट वाटतं. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की मॅनिफेस्ट ही गोष्ट खरी आहे. कारण म्हणजे आपण जर तुम्ही जसं म्हणताय, मला थोडासा अंदाज आला की बाबा तुम्ही विमानात बसलात, विमानात बसल्यानंतर तुम्हाला असंच वाटायला लागलं की अरे हे होईल का, टर्ब्युलन्स, मग तो होतो. म्हणजे तुम्ही बसताना चांगल्या भावनेनी पण बसा, म्हणजे त्या वाईब्स मॅच होतात, असं तुमचं मत आहे? असं आहे. आणि दुसरी मोर इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टीवरती तुमचा कंट्रोल नाही आहे. ही गोष्ट अंडरस्टँड करा. स्वतःला सगळं क्रेडिट देणं बंद करा की मी तो वैमानिक आहे, माझ्या हातात कंट्रोल आहे.
तुमच्या हातात तर कंट्रोल पण नाहीये. तरी मी हे सांगतोय की जे व्हायचंय ते होतं. वाईट कधी वाटतं जेव्हा तुम्ही आपले एफर्ट्स लावलेले नसतात. तुम्हाला माहितीये तुम्ही हेल्मेट नाही घातलं लागणारच आणि तुम्हाला डोक्यावरती इंजुरी झाली आणि तुम्हाला डॅमेज झाला, लागणारच. मग आता तुम्हाला वाईट वाटेल. आता हेल्मेट घातलं आणि तरी झाली. मग ते नशिबाची भाव घेत एक्झॅक्टली. त्यामुळे आपण एकच गोष्ट करू शकतो लाईफमध्ये, ती आहे आपलं कर्तव्य आणि आपलं काम एकदम परफेक्ट करणं. त्याच्यानंतर जे होईल ते बघितलं जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही इव्हन आपल्याला म्हणतात ना, तुम्ही हेवन मध्ये जाल का हेल मध्ये जाल का कुठे जाल, तिकडे स्वर्गात जाल नरकात जाल, जिकडे म्हणाल तुम्हाला बा मी सगळं आपलं काम केलेलं आहे, ठीक आहे, मला तुम्ही काय म्हणायचं नाही. म्हणजे कर्म चांगले ठेवा. हा, मी सगळं बरोबर केलंय, तर त्यानंतर तुम्हाला जसं डिसाईड करायची तर तुमची इच्छा. हे जर का तुम्ही एकदा भाव ठेवला तुमची सगळी भीती जाईल. म्हणजे आपण वळून त्या प्रश्नावरती आलो की सरांनी जसं सांगितलं 0.000000001 असे पर्सेंटेज आहेत. तर शक्यतो कृपया करून तुम्हाला प्रवास करायचा आहे तर प्रवास करताना मन फार छान ठेवा आणि आपोआप तो प्रवास सुखकर होतो. जसं सर मला तुमच्यावरनं एक गोष्ट कळाली की बरोबर की म्हणजे जरा प्लेन असं डगमगलं तर रस्त्यावरनं जसं तुम्ही सांगितली गाडी चालली आणि ती स्किट होती. म्हणजे काय भीती हे तरी हवे. पण ज्यांना गाडीबद्दल माहिती नसतं ते काय म्हणतात, अरे आम्हाला मारणार होता. तुम्ही म्हणता काही मारणार नव्हतो, अहो स्पीड ब्रेकर होता, थोडंसं पाणी होतं, त्यामुळे असं हे तुम्हाला समजतंय ना. तसं सगळीकडे त्या गोष्टी जोडलेल्या आहेत. बिलकुल. आणि याचा अर्थ हा नाही की तुम्ही कुठल्याही प्रकारे, मी जे सांगायचा प्रयत्न करतोय त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही अननेसेसरी रिस्क घ्यावी. रिस्क ही तुम्ही घ्या. जर का तुमचं काम आहे ते करणं ते करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का माझं काम आहे, माझा व्यवसाय आहे की मला इकडनं ट्रॅव्हल करायला लागतं, तर मग ट्रॅव्हल करायचं. करेक्ट. मग तुम्ही हे नाही म्हणणार ना की बाबा मी ट्रॅव्हल नाही करणार कारण की माझा अपघात होईल त्याच्यात. हजारो लोक रोज ट्रॅव्हल करतायत सगळीकडे, त्यांचा होतो का? मग तुमचाच का कोणी बसलंय तिकडे तुमच्या डोक्यात की याचाच करावा? तर त्यामुळे तुम्ही निश्चिंत व्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. सर आम्ही जेव्हा विमानाच्या ते खुर्सी की पेटी बांधलो आणि जेव्हा आम्ही खिडकीतनं पाहतो तेव्हा फार छान वाटतं. तसं तुम्ही विमान चालवत असताना काय वाटतं? हा प्रश्न बहुतांश कोणी विचारला नसेल तुम्हाला. मी नेहमी म्हणतो ना की खरं जेव्हा मी शाळेत होतो पूर्ण काच तेव्हा मी खिडकीतनं बाहेर बघायचो, तर माझी टीचर मला म्हणायची, ए अमित बाहेर नाही देखना, पे अटेन्शन. आता माझं काम आहे खिडकीतनं बाहेर बघणं. वा. पण ते पण अटेन्शन देऊन मी खिडकीतनं पण बाहेर बघतो. सर कसं वाटतं? खूप छान वाटतं. इतके प्रकारचे नजारे दिसतात, म्हणजे मी काय सांगू, इट कॅनॉट बी डिस्क्राइब्ड इन वर्ड्स. कारण की आम्ही सौदी अरेबियामध्ये डेझर्ट्स बघतो आणि बुर्ज खलिफा बघतो. जर का आम्ही दुबईच्या जवळनं गेलो तर, किंवा तुम्ही कोस्ट लाईनवर फ्लाय केलं तर तुम्हाला इंडियाचा जो पेनिन्सुलाचा जो आकार असतो तो दिसतो, ठीक आहे. आणि मी जेव्हा एअरफोर्समध्ये होतो, मी एरोबॅटिक टीममध्ये होतो सूर्यकिरण, किंवा मी इन्स्ट्रक्टर होतो फायटर विमानांवर. तर तुम्ही जेव्हा बॅरल रोल करता तुम्ही इन्व्हर्टेड असता, तर तुम्ही पूर्ण जगाला उलटं बघता. बाकी लोक सरळ बघतात, आम्ही उलटं बघतोय. तुमच्या शेजारचा कधी को पायलट मध्ये आम्ही सर ते बुर्ज खलिफा असं झालंय कधी? जो चांगला इन्स्ट्रक्टर असतो तो इतका बिझी ठेवतो नाही आमच्यासारखं तुमच्या शेजारी अमित सर थांबा ना इकडे बुर्ज खलिफा. हा, मग आम्ही दाखवतो ना. आम्ही कारण की मी जर काही वेळेला अनाउन्समेंटही करतो. हा, जर का म्हणजे ते आता आपल्यावर आपण सांगू शकतो ना की ओके, इन युअर राईट इज स्टॅच्यू ऑफ युनिटी. मी अनाउन्समेंट वरती येणार आहे, तर काय बघा ह्या मोकळ्या गप्पा आहेत. अनाउन्समेंट वरती मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी आत्ताच एका विमान प्रवास करून आलो. मी फुकेतला गेलो होतो माझ्या फॅमिली बरोबर, आणि फुकेतवरनं येताना जेव्हा मी इंडियात लँड होतो तेव्हा आमचे जे आदरणीय पायलट होते, मला त्यांचं नावही ऐकून आलं आणि ते खूप छान बोलत होते. त्यांचा आवाज असं छान बोलत होते ते, आणि खूप छान आवाज होता. और आप ऐसे की, पण आम्हाला ते ऐकूच नाही आलं. मग मी ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून माझे कान थोडं काय बोलतायत काय, पण मला एवढं क्लिअर नाही कर. हे काय असेल सर? हा काय ह्युमन एरर आहे का काय? तसं पण म्हणतो ना, डॉक्टर जेव्हा लिहितात तेव्हा त्यांचं प्रिस्क्रिप्शन कळत नाही आणि तो फक्त केमिस्टला समजतो आणि डॉक्टरला समजतो त्यांनी काय लिहिलंय. तर तसं ते काही वेळेला अनाउन्समेंट, पण दिस इज नॉट एन एक्सक्यूज. म्हणजे मी हे म्हणतो की जसं ओके, लेट मी जस्ट एक्सप्लेन टू इन दिस वे, की जेव्हा विमान आम्हाला घेऊन जायचं आहे फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, म्हणजे सपोज मला मुंबई ते दिल्ली जायचं आहे फॉर एक्झाम्पल, आणि मी मुंबई, तर माझ्या डोक्यात काय काय चाललंय त्यावेळेला. मी कमांडर आहे त्या विमानाचा, माझा को पायलट आहे, माझे क्रू आहे, मला 200 लोकांची 200 लोकांची लाईफ आहे, कमर्शियल ऍस्पेक्ट आहे, म्हणजे लोडिंग झालं की नाही, कारण फक्त पॅसेंजर नाही,
सामान्य लोड होतं ना कार्गो होल्ड्स मध्ये. हो. सगळ्या गोष्टी बरोबर लोड झाल्या, लोड अँड ट्रिम एक शीट असते, ते बरोबर झालं की नाही, तुमचे पॉवर रिक्वायरमेंट काय आहे, किती आहे, किती पॉवर आपल्याला पाहिजे इंजिनची, तुमची जी धावपट्टी आहे रनवे त्याची लेंथ ॲडिक्वेट आहे का, त्याचे ॲक्सलरेशन फॅक्टर्स काय आहेत. 1760 गोष्टी आहेत जे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, सगळं करून मला क्रूला ब्रीफ करायचं आहे, मला को पायलटला ब्रीफ करायचं आहे. अँड मी दर फ्लाईटच्या आधी फुल ब्रीफिंग करतो. म्हणजे नाही मी एकटा करतो असं नाही, हे रूल आहे. तर आम्ही फुल ब्रीफ करतो की मी जर का टेक ऑफ रद्द केला तर मी काय काय ॲक्शन घेईन. मग त्यालाही विचारतो तू काय काय करशील, की फुल ब्रीफिंग असते कसं आपण फुल फ्लाय करणार. आता या सगळ्यामध्ये अनाउन्समेंट जी असते ही सर्वात लो प्रायोरिटी काम होतं. की म्हणजे कलाकार आमच्या याच्यात जेव्हा लॉकडाऊन आलं होतं तेव्हा कलाकार एक शेवटचं माध्यम होतं, त्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. तसं ते अनाउन्समेंट असं असतं की अनाउन्समेंट संपवून टाका, जस्ट गेट डन विथ दी अनाउन्समेंट. बट बिंग अ गुड प्रोफेशनल म्हणजे ऍटलिस्ट मी हे एंडेवर करतो आणि मी हे सांगतो की मी जेव्हा कमर्शियल पायलट झालो 100 गोष्टी 100 लोकांनी सांगितल्या. माझ्या आईने एक गोष्ट सांगितली, अमित अनाउन्समेंट चांगली कर रे बाबा. सर मी तुम्हाला सो मी तो प्रयत्न करतो. नाही, पण आता अनाउन्समेंटची विषय निघाले. आमच्याकडे गायक कलावंत येतात, आमच्याकडे खूप छान छान लोक येऊन गेले. तुम्ही जसे माझे इंटरव्ह्यू पाहिलेत मोकळ्या गप्पाचे, तर मी हे धाडस करतो रिटायर्ड विंग कमांडर अमित साठे सरांना आणि आता जे कमर्शियल पायलट आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे की ते स्वतः फायटर पायलट आहेत, त्याच्यावरती आपण येणार आहोत. पण जसं तुम्ही अनाउन्समेंट केली तर प्लीज आज आमच्या मोकळ्या गप्पालाच तुम्ही असं थोडंसं प्लेनचा भाग समजून जरा थोडी अनाउन्समेंट करावी अशी मी तुम्हाला छोटीशी विनंती करतो. माझं काय एक्सटेम्पोर मी काय करतो, ती अनाउन्समेंट ना माझ्या आयपॅडवर असते आणि मी त्याला माझ्या एक फॉर्मॅट आहे. सर हा आयपॅड आहे असं मी धरतो, तो आयपॅड वरती लिहिलेलं नाही ना काही, पण ठीक आहे मी एक जनरल अनाउन्समेंट करतो. मला म्हणजे तुमच्यातले एक कलाकार मला बाहेर काढायचा आहे, कारण तुमच्या आवाजाला इतका सुंदर पद्धतीचा बेस आहे. मी का हे करायला लावतोय त्याच्या मागचं एक कारण आहे. सर प्लीज प्लीज. ओके, सो मी असं सांगेन की गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमेन, दिस इज युअर कॅप्टन अमित साठे फ्रॉम द फ्लाइट डेक. ऑन today's flight from Pune to Mumbai is going to take 1 hour and 20 minutes, and my co-pilot is Himanshu, and my senior cabin crew led by Digvijay would take nice care of you. I request you to sit back and enjoy your flight. Jai Hind and thank you. गोड बात आहे, क्या बात आहे. हे सगळं झालं पण आमच्या सागरचं तुम्ही नाव नाही घेतलं. आता ते माझ्याकडून जास्त पैसे घेणार आहे. डोंट वरी, मी तुला फुकेतला घेऊन जाणार आहे. फुकट आणि फुकेट तो फुकेट म्हटल्यानंतर खूप फुकट म्हटल्यावर त्याला फुकट पण न्यायला लागेल ना. हा, फुकेट घेऊन जावं लागेल. सर मी तुम्हाला का करायला लावलं, मी धाडस केलं. हिमांशू सर तिकडून करतायत, अरे यार हा काय, पण मोकळ्या गप्पा आहेत. मी जेव्हा तुम्हाला हे करायला लावलं तेव्हा हिमांशूजींची एक्सप्रेशन होती, अरे हा काय करतोय. बरोबर केलं ना सर. पण याच्या मागचं एक कारण आहे. कारण ह्या पायलट सरांमध्ये एक दडलेला कलावंत आहे आणि तो कलावंत आपण हळूच बाहेर काढला. मला आनंदाची गोष्ट ही सांगायला आवडेल की ज्या सुंदर पद्धतीने तुम्ही मराठीत आत्ता इथपर्यंत बोललात. कारण आपला आधी विषय झाला की अरे बाबा थोडं माझं मराठी, पण इतकं सुंदर आणि फ्लुएंट बोललात. खरंच असं वाटलं की आपल्या घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला बरोबर आपण गप्पा मारतोय. पण तुमच्यातला एक दडलेला अभिनेता आहे आणि त्या अभिनेत्याने अनेक सारे प्राइजेस तुमच्या कॉलेजच्या दिवसात कमवलेत. काय किस्से आहेत ते? माझे आजोबा जे होते म्हणजे वडिलांचे वडील, ते खूप हौशी कलावंत होते. म्हणजे ते कुठे कुठे जाऊन नाटकांमध्ये पार्टिसिपेट करायचे त्यांच्या काळात. आणि ते मला असे डायलॉग ऐकवायचे, नटसम्राट, आणि त्यांना सगळे डायलॉग पाठ होते आणि ते मला ऐकवायचे आणि मला ते कळायचे नाही. तुमच्या ते नसात आलंय, ते रक्तात आलंय. हा, तर ते असं तुम्हाला म्हणता येईल की थोडंफार. आणि दुसरी गोष्ट काय, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. एक मिलिटरी लीडर जो असतो ना, मी मिलिटरी लीडर होतो कारण की मी एअरफोर्समध्ये होतो, आता मी कमर्शियल पायलट आहे. पण एक मिलिटरी लीडरमध्ये पण थोडासा अभिनेत्याचा पार्ट लागतो. तुम्ही मोठे मोठे जे एकदम टॉपचे लीडर्स म्हणजे जसं जनरल माणेकशॉ, फील्ड मार्शल माणेकशॉ, फील्ड मार्शल माणेकशॉ बघितलं तर ते ज्या प्रकारे बोलतात, त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही ऐकलेत, तर त्यांचं बोलण्याचं एक स्टाईल आहे, बेस, आवाजाची स्टाईल, अदाकारी. एव्हरी लीडर हॅज टू बी अन ओरेटर, नीड्स टू बी अन ओरेटर अँड टू समवॉट अन ऍक्टर आहात ना तुम्ही. कारण माहिती काय, आता एक अशी सिच्युएशन तुम्हाला मांडतो समोर. सपोज आम्हाला एक मिशनसाठी जायचं आहे आणि मी आहे कमांडिंग ऑफिसर त्या स्क्वॉड्रनचा, फायटर स्क्वॉड्रनचा, किंवा मी त्याचा फ्लाईट कमांडर आहे. मी फ्लाईट कमांडर राहिलेलो आहे आणि त्या मिशनमध्ये खूप डेंजर आहे, मला माहिती आहे. ते मिशन ऐकूनच मला कळतंय की याच्यात जो कोण जाईल त्याचा लाईफ इज इन डेंजर.
आता मी जर का आपल्या चेहऱ्यावरती हे दाखवलं की मीच घाबरलेलो आहे, तर माझ्या खालचे लोक इंटू 10 घाबरलेली असतील, कारण त्याबद्दल सर तर कधी घाबरत नाहीत, पण आज सरांचा चेहरा. सो आय हॅव टू पुट ऑन अ फेस वेअर इन माझ्या आत जे आहे ते आत आहे, ते बाहेर नाही येत. समोर मी एकदम एक्साइटेड आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा तुम्ही एक्साइटेड असता तुम्हाला तसं फील करायला लागतं, कारण की तुम्ही जर का फक्त अभिनय केलं तर लोकांना दिसेल तुमच्या चेहऱ्यावरती की तुम्ही अभिनय करताय. त्यामुळे हे अभिनय जे आहे किंवा ओरिटरी स्किल्स जे आहेत ते एका लीडरसाठी व्हेरी इम्पॉर्टंट. इवन पॉलिटिकल लीडर, ऑल काइंड ऑफ लीडर, सगळ्या त्यांचे तर चांगलेच असतात. तर त्यामुळे हे एक इम्पॉर्टंट लिडरशिपचं स्किल आहे की तुम्ही जे आपल्या ट्रूप्सना कन्व्हे करायचं आहे. म्हणजे मी नाही म्हणतो ना की व्हॉट इज हाऊ डू यू डिस्क्राईब, की तुम्ही त्यांना काय, यू हॅव टू मेक दोज पीपल डू what you want them to do while all the time making them feel that they want to do it. वा वा वा. है ना, की आपण का करतो असं नारा असतो ना की भद्रिकाल माता की जय, जय शिवाजी किंवा जय हे काय वेगळे नारे, छत्रपती शिवाजी वेगळे नारे आहेत. का त्या नाऱ्यांचा काय मतलब आहे? त्याच्यातनं एक ऊर्जा आहे. किंवा ते ढोल ताशे घेऊन का जायचे लढायला? ऊर्जा आहे. तर त्यामुळे हे सगळं जो अभिनय आणि हे सगळे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण त्याला असं बघतो की म्हणजे काही लोक असं हिंदीमध्ये त्याला म्हणतात ये तो नौटंकी है वगैरे असं म्हणतात किंवा भांडगिरी म्हणतात. तर हे सगळे जे शब्द आहेत ते मजेसाठी ठीक आहेत, पण एव्हरी लीडर हॅज टू हॅव सम अमाऊंट ऑफ ऍक्टर इन हिम. त्याच्यातला तो एक साधक पाहिजे आपण समजूया. म्हणजे त्यामुळे तो इम्पॉर्टंट आहे. कारण मला तुमच्याकडून आज एक सगळ्यांना सांगायचंय की जे मनात आहे ते ओठावर आणू नका. जसं सरांनी सांगितलं की आपल्या आत जरी भरपूर गोष्टी असतील. मला एक सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, आपण कधी हा विचार करतो का की आपण सुखरूप पद्धतीने इथून उडान घेतो आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतो, परत तिथून सुखरूप येतो आणि आपण आपल्या घरी येतो, तेव्हा पायलटच्या मनात काय वेदना असतील, त्याच्याबरोबरच्या काय गोष्टी असतील, त्याच्या मनात काय घडत असेल, तरी पण तो त्याच्या सौम्य आवाजात आपल्या सर्वांना आधार देतो, जसे अमित सर देतात. अमित सर, खूप आनंद वाटलं हे जे तुम्ही आत्ता बोललात की अभिनयाची जी पार्श्वभूमी तुम्ही सांगितली आणि ती तुमच्या जीवनातही वापरता, त्याबद्दल परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, तुम्ही जेव्हा फायटर पायलट होता, विंग कमांडर या पोस्टिंगवरती होता, तेव्हा आपल्या भारत देशासाठी आपली खूप मोठी सुवर्ण कामगिरी, आणि त्यासाठी तुम्हाला परत एकदा सलाम. तुम्ही चायना वॉरच्या याच्यातही तुमची खूप मोठं कामगिरी होती. काय अनुभव होते सर तेव्हाचे? कारण आम्ही तर सगळे घाबरलो होतो. काय असतं की आम्हाला एक दहशत होती की काय होईल. जसं आणि मोदी साहेबांनी खूप उत्तम पद्धतीने एक मास लीडर म्हणून ज्या पद्धतीने देशाचं ज्या काही गोष्टी आखल्या त्या हॅट्स ऑफ. पण एक फायटर पायलट म्हणून तुम्ही त्या क्षणाला काय अनुभव घेत होता? कारण तुमचा परिवार सगळा इकडे होता आणि एक वडील पण पायलट होता. म्हणजे एक पायलट तर आहे पण तिथे वडील पण होता. तर काय होत होतं जरा मला सांगा. कसं असतं जेव्हा आणि हे चायनाचं आपलं जे डोकलाम आणि इकडे जे स्टँड ऑफ झालं, आणि त्याच्या आधी मी ऑफ पराक्रम म्हणजे पार्लमेंटवरती जेव्हा अटॅक झाला होता 2001, तेव्हा सो मी फॉरवर्ड डिप्लॉयड होतो. आणि काय असतं की जसं आपले नागरिक आहेत आपल्या देशाचे, हे एक लहान मुलासारखे आम्हाला वाटतं. अगदी बरोबर आहे. कसं की त्यांना माहित नसतं बाप काय करतोय घरी, काय काय त्याचं चाललंय. तसं आपले आर्म फोर्सेस, आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज आणि भरपूर असे जे एजन्सीज आहेत ते बिहाइंड द सीन्स खूप सगळे कामं करत असतात फुल टाइम. आम्ही धुरंधर समोर कधी येतो समोर, धुरंधर मूवीमध्ये तर वेगळ्या लेवलला नेलंय त्यांनी. पण इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की जेव्हा डोकलाम सारखी सिच्युएशन किंवा आता ऑपरेशन सिंदूर सारखी सिच्युएशन येते, तेव्हा पॉलिटिकल लिडरशिप जी असते, जसं तुम्ही नाव घेतलं आपल्या पंतप्रधानांचं, मोदी साहेबांचं, तर जेव्हा ते आदेश देतात किंवा निर्देश देतात की बाबा आता आपल्याला ऍक्शन घ्यायचं आहे, तर त्या दिवशी तुम्ही प्रिपरेशन नाही सुरू करत. नाही ना, प्रिपरेशन 24/7 चालू असते, कंटिन्यू चालू. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो. हा प्रश्न पण मी तुमच्या हा प्रश्न पण एक आन्सर करतो की बऱ्याच लोकांनी मला, माझे नातेवाईक मित्र विचारतात की यार वॉर तर होत नाहीये, म्हणजे जेव्हा मध्ये होत नव्हती है ना, काय करतो तुम्ही करता काय रोज, म्हणजे आता काय चालू आहे सध्या, तसं सिली क्वेश्चन आहे. हा, बट आय विल टेल यू, एक विमान उडवणं. तुम्ही असं नाही म्हटलं कधी की मी माशा मारत असतो? आय एम सॉरी, मी याच्यावरती ठाळी देतो. माशा मारत असतो असं जर का माझ्या फॅमिलीला तुम्ही सांगितलं तर ते म्हणतील मग तो कुठेतरी गायब आहे हा मनुष्य. नाही, म्हणजे मी माशा मारत का असतो, कारण त्याच्या माशा आहेत ते टेररिस्ट आहेत.
आणि त्या टेररिस्टला तुम्ही मारता, त्या So, माशा आहेत. आय टेल यू थोडंसं टेक्निकली काय असतं. एक तर पहिली गोष्ट, लेट्स स्पीक ऑफ फ्लाइंग. फ्लाइंग मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही तिसऱ्या डायमेन्शनमध्ये वरती जाता, हे तुम्हाला माहिती आहे. मी जर का तुम्हाला सांगितलं की ही भिंत आहे, भिंतीच्या बाजूनी चाला, भिंतीकडे बघायचं नाही, तुम्ही सरळ बघायचं, भिंत तुमच्या लेफ्ट किंवा राईट जिकडे आहे, तुम्ही आदळाल का भिंतीला? नाही आदळणार. का? तुम्ही सरळ बघताय, पण तुमच्या पेरिफरल विजन मध्ये तुम्हाला कळतंय की भिंत इकडे आहे, हो, तो मला नाही जायचं. जसं तुम्ही गाडी चालवता, तुम्ही काय अशी बघून नाही चालवत की साईडची गाडी कुठे आहे, तुम्हाला माहिती असते गाडीवाला आलेला इकडे, माझ्या बाजूला आहे ना. तुमचं ऑटोमॅटिकली स्टेअरिंग असं जातं तो बघून. हे आपल्या सेन्सेसनं कळतं. पण जेव्हा तुम्ही एअरमध्ये जाता वरती, तेव्हा 6 डायमेन्शन ओपन अप होतात. तुम्ही वरती पण जाऊ शकता, असे पण जाऊ शकता, खाली. तर हे आपल्याला झेपत नाही. इफ आय हॅव टू यूज द वर्ड मराठीत, झेपत नाही आपल्याला. मग हे आपल्याला शिकायला लागतं. आणि हा शिकण्याचा असतो रियाज. तो जो रियाज असतो तो दिवसातनं 2-2, 3-3 वेळा करायला लागतो शिकल्यानंतर. कारण ते कंटिन्यू जेव्हा तुम्हाला कुठलाही इट हॅज टू बिकम सेकंड नेचर. म्हणजे कधी झोपेतनं उठवलं तरी मी तसं फ्लाय करेन. तर ते शिकायचं, तर शिकल्यानंतर दिवसातनं 2दा-3दा करायला लागतं. जेव्हा तुम्ही शिकत असता तुम्हाला चेअर फ्लाइंग करायला लागते. ते दिवसातनं किती वेळ तुम्ही फ्लाइंग करणार? तर आम्ही लहानपणी, म्हणजे आपल्या सैन्यातल्या लहानपणी, आम्ही हातात झाडू घेऊन किंवा हॉकी स्टिक घेऊन हेल्मेट घालून बसायचो आपल्या रूममध्ये, की मी असं उडवणार, असं करणार, व्हिज्युअलायझेशन कसं होणार. तरच ते विमानात जाऊन, जसंच विमानाचा इंजिनाचा आवाज सुरू होतो ना, सगळं विसरून जातं जेवढं तुम्ही प्रिपेअर करून येलेलं आहे. आवाज सुरू झाल्यावर सगळं ज्ञान बाहेर पडतं. मग काय तुमच्या समोर राहतं, जे तुम्ही खूप प्रॅक्टिस केलेलं आहे, जे तुम्ही कधीच विसरणार नाही, जे तुम्ही समजून घेत. बिलकुल. तर त्यात कसं, मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. इन्स्ट्रक्टर तुम्हाला समजवतोय, ओके अमित लुक राईट, अमित लुक राईट. आता राईट कुठे? राईट आहे. अरे हो, मी पण इकडे बघितलं का? आणि मी इकडे बघितलं, त्यामुळे तुम्ही बघितलं. सो ही एक आपलं जे डोकं असतं ना, ते काम करणं बंद होतं. हे एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही बघा, स्वतःच तुम्ही बघितलं काय झालं. हो बाबा, कारण मी बघितलं. सो इफ राईट हँडला बघितलं, पण तुम्ही पाहिलं, तुम्ही इकडे बघितलं. एक्झॅक्टली. तर ही गोष्ट ही तुम्हाला सांगायची होती की ही गोष्ट अशी होते. पण म्हणजे एक आध्यात्मिक ऊर्जा पण आहे ना सर. बिलकुल आहे. तर स्पिरिच्युअल एनर्जी तुम्हाला नाही, त्याचं एक ड्राईव्ह आहे. तुम्हाला एक आहे, मला जसं तुम्ही तबला शिकायचा आहे, बॅडमिंटन शिकायचंय. आता जो तबलजी आहेत, से एकदम झाकीर हुसेन म्हणून त्यांचं नाव आपल्या समोर येतं, पण पंडित झाकीर हुसेन, आता ते नाही आहेत, पण त्यांनी किती वर्ष, किती तास रियाज केला असेल, तेव्हा ते असं पोचले की कहे के होगा, कहे के उस्ताद. हा, उस्ताद. तसं तुम्हाला जर का विमानावरती उस्ताद व्हायचंय, तर तुम्हाला यू हॅव टू ईट फ्लाइंग, ड्रिंक फ्लाइंग, स्लीप फ्लाइंग, यू हॅव टू थिंक ऑफ फ्लाइंग. पूर्ण वेळ. मी जेव्हा ट्रेनर होतो, मी आपल्या पीपलचा सांगायचो, हे इन्फोसिसची नोकरी नाही आहे. सॉरी, नॉट नथिंग अगेन्स्ट इन्फोसिस पीपल ऑर एनिथिंग. मी नाव घेतलं की तुम्ही कम्प्युटर, हे ते लोक कामावर जातात, आयटी कंपनी, तुम्ही कामाला जाता, परत आल्यावर म्हणता आता माझं काम संपलेलं आहे, आता मी त्याच्याबद्दल विचार नाही करणार. नाही, इकडे जर का मी एक एअर कॉम्बॅट सिच्युएशन मध्ये मी कॉम्बॅट करतोय आणि आय गेट शॉट डाऊन, मीन्स इन अ सिम्युलेटेड शॉट डाऊन, की त्यांनी मला त्यावरती किल घेतला आणि दॅट किल इज ग्रांटेड, तर आय शुड फील बॅड. आय शुड नॉट फील की हा झालं माझी नोकरी संपली, 6 वाजले, आता घरी जा. मला जेवता नाही येणार, मला असं वाटेल की लाईफ इज नॉट गुड, आय नीड टू लर्न व्हॉट हॅज गॉन रॉंग. हे जर का तुमच्यामध्ये ड्राईव्ह नसेल एवढ्या लेवलचं, तर तुम्ही फायटर पायलट सक्सेसफुल नाही होणार आणि एखाद्या वेळेस पायलटच नाही होणार. सो त्यामुळे हे कॉन्स्टंटली चालू असतं. हे एक काम करत असतो मी रोज. हे ओनली वन ऑफ द वर्क आहे. नाही, पण मग जसं तुम्ही चायनाच्या वॉर, हा, मी त्याचं पण सांगतो तुम्हाला. आता जेव्हा पॉलिटिकल आदेश येतात की बाबा, आणि आमची जी लिडरशिप आहे एअरफोर्सची आणि नॅशनल लेवल लिडरशिप आहे, त्यांनी सांगितलं, जसं ऑप सिंदूरचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, की आपल्याला टेररिस्ट कॅम्प्सवरती हल्ला करायचा आहे, टू टीच देम अ लेसन, की परत नाही झालं पाहिजे. मग त्या टेररिस्ट कॅम्पचे जे सॅटेलाइट फोटोग्राफ्स आहेत, इन्फॉर्मेशन आहे, ती त्या दिवशी थोडं ना फाइंड आउट करायला सुरुवात करणार नाही, शक्यच नाही. तर तुम्ही 365 डेज अशी लोक बसलेली आहेत एअर हेडक्वार्टरमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणीमध्ये, जिकडे ते लोक रोज टार्गेट फोल्डर बनवत असतात. म्हणजे आज एक पर्टिक्युलर एक जैश ए मोहम्मदचं कॅम्प आहे, तिकडे एक नवी बिल्डिंग झाली की लगेच ते अपडेट करायचं. आणि ते फक्त फोटोचा फायदा नाही ना, आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स पण पाहिजे. तुम्ही असे किती कॅम्प उद्ध्वस्त केलेत? सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यावर ना आपल्याला बोलता येतात ना सांगता येतात, पण मला एवढंच सांगायचं आहे की अशी लोक आहेत. ठीक आहे, कोणी केलं ते सोडून द्या, पण अशी लोक आहेत जी आपलं पूर्ण आयुष्य हे करण्यात
करतात ताकी जी लोक रस्त्यांवर फिरतायत, जेव्हा मी त्यांना बघतो, आता तर मी पण त्यांच्यामधलाच एक आहे, तेव्हा आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपल्याला तेव्हा कळतं की अरे मी पण त्यांच्यातलाच आता एक आहे, पण किती लोक काय काय करतायत आपल्याला माहितीच नाहीये. सर पण एक मी तुम्हाला नॉर्मल साधा प्रश्न विचारतो हा. की जेव्हा असे सिंदूर जे पहलगाममध्ये झालं, त्या नराधमांनी अशा पद्धतीने, इतक्या विचित्र पद्धतीने पुरुषांना मारलं, त्यांनी ऑन कॅमेरा, मी बोलतोय, मला काही त्याच्यात हरकत नाही, त्यांनी ते चेक करण्यासाठी त्यांच्या पॅन्ट्स काढल्या, आणि ही खूप गलिच्छ, म्हणजे ही माणुसकीच्या नावाला लावणारा एक कलंक आहे, आणि त्यांना शूट केलं. तुम्ही पाहिलं असतील फोटोग्राफ्स, Correct. विचित्र पद्धतीने होतं. जेव्हा अशा गोष्टी होतात आणि जेव्हा एक फायटर पायलट प्लेनमध्ये बसतो, त्याचं जे फायटर प्लेन जे असतं ते झेप घेतं, तेव्हा आतली भावना काय असते? हे बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही फायटर पायलट बनता फर्स्ट टाइम, तेव्हाच तुम्हाला एक गोष्ट खूप क्लिअर होते की तुम्ही जे आहात, जे वेपन आहे, ते वेपन तुम्ही आहात, हा हा हा, विमान नाहीये. क्या बात आहे. आय एम द वेपन. ठीक You are आहे. the सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. अँड दॅट ऑफेन्सिव्ह इंटेंट ज्याला म्हणतात, की माझी जी की मी सोडणार नाहीये, ह्या जे मला टास्क दिले ते करण्यामध्ये मी जे लावायला लागेल दम तो लावीन, आणि ते केल्याशिवाय मी हटणार नाही. ही गोष्ट तुमच्या डोक्यात पहिली गोष्ट क्लिअर असली पाहिजे. त्यालाच फायटर पायलट म्हणतात. आणि मी नेहमी म्हणतो, जे लोक फायटर प्लेन उडवतात तेच फायटर पायलट नसतात. ज्या लोकांची अशी वृत्ती असते, मग त्या सगळ्यांना फायटर पायलट म्हणतो. वा 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 वा. ठीक आहे. तर फायटर पायलट इज अन ॲटिट्यूड. इट इज नॉट द पर्सन हू सिट्स इन द फायटर एअरक्राफ्ट. हो, जनरली बोथ हॅव टू मॅच, पण नॉट ऑलवेज. आय कॅन हॅव अ हेलिकॉप्टर पायलट. आणि तुम्हाला एक गोष्ट, किंवा तुमच्या दर्शकांना आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, मी आधी हेलिकॉप्टर पायलट होतो. हो. 3 वर्ष मी हेलिकॉप्टर पायलट होतो, आणि मग मी फायटर्सना चेंज केलं. त्यामुळे माझी थोडीफार ॲफिनिटी त्या लोकांसाठी पण आहे, कारण की अमेझिंग कामं करतात ते. काही गोष्ट जे फायटर पायलट करू शकत नाहीत, ते हेलिकॉप्टर आणि ट्रान्सपोर्ट पायलट करतात. म्हणजे जे आपलं सियाचीनचे हेलिपॅड आहे, ते फक्त चालू आहे हेलिकॉप्टर आणि ट्रान्सपोर्ट पायलटमुळे. सो ही गोष्ट, आणि तिकडे लँडिंगचा जो ऑल्टिट्यूड आहे, हो, हो. तो इतका हाय आहे की ज्या माणसांनी, म्हणजे फ्रेंच लोकांनी जे हेलिकॉप्टर बनवलं, ते आपल्याला विचारतात तुम्ही तिकडे कसं लँड करता. हेलिकॉप्टर बनवलं त्यांनी, आणि आम्ही त्यांच्या ऑपरेशनल सीलिंग किंवा हायएस्ट लँडिंग ऑल्टिट्यूडच्या वरती आपण लँड करतोय. तर ते पायलट जे रोजची रिस्क घेतात, रोजची, कारण की ती रिस्क आहे, इतकं रेरिफाईड ॲटमॉस्फिअर आहे. रियाज आणि ट्रेनिंग इज रियाज, म्हणजे म्हणता येईल तुम्हाला. पण अँड अ माइंडसेट काय, ही माझी ड्युटी आहे, आणि हे लोक माझ्यावरती डिपेंडंट आहेत. त्या जे तिकडे जवान लोक बसलेत आपल्या आर्मीचे, त्याच्यासाठी तर तुम्ही भगवान आहात, देव आहात, जे वरनं येतात. जेव्हा त्यांना गनशॉट वुंड झालं, ज्याला आम्ही GSW म्हणतो, गनशॉट वुंड. आता गनशॉट वुंडवाला मनुष्य ब्लीड करतोय, त्याला जर काही इव्हॅक्युएट नाही केलं काही तासात, तर तो मरून जाईल. काही वेळेला तर काही मिनिटात, तासांचा जो वेळ नसतो. आणि त्यावेळेला वेदर, सगळ्या गोष्टी बघून तुम्ही तिकडे लँड करणं, त्याला पिकअप करणं आणि गेलं, तर एक जीव असतो त्यांनी. बरोबर आहे सर. आणि एका जीवानी मोराल किती हाय होतो. कारण की मी जेव्हा आपल्या पोस्टवर बसलोय, मला माहितीये मला काय गोळी लागली तर मला घेऊन जातील यार. आपले पायलट लोक आहेत, ते घाबरणार नाहीत. हा जो धैर्य तुम्हाला येतो तिकडे बसल्यावर, तो म्हणजे आय वुड से $1,000,000 आहे, लाखो कोटी रुपयांचा आहे तो धैर्य. कारण तो मी तुम्हाला 1 कोटी रुपये दिले, सपोज मी तुम्हाला 1 कोटी रुपये दिले आज, 1 कोटी नाही, मी तुम्हाला 100 कोटी दिले. लेट्स इम्प्रेस यू. तुम्ही मोठी लोक, तुम्हाला 1 कोटीने इम्प्रेस होणार नाही, तथास्तु. तर तुम्हाला 100 कोटी दिले मी, तथास्तु. आणि सांगितलं आता तुमचा जीव घेतो. नो तथास्तु. सो किती पैसे दिले तरी तुम्ही म्हणणार मला नको. आधीच्या शब्दांना तथास्तु. होऊ दे. तथास्तु. सो दॅट वॉज ऑन अ लाइटर नोट. बट ऑन अ मोर सिरियस नोट, हे की जो मनुष्य तिकडे बसतो ना, त्याला एकच धैर्य असतं की हे लोक येतील माझ्यासाठी. वा. ठीक आहे. आणि कुणी एक कण सुद्धा मागे नाही पडणार जर का मला गोळी लागली तर. हे जे फिलिंग आहे, दॅट मेक्स यू फाईट. लोक म्हणतात ना, तुम्ही देशासाठी लढायला चाललाय. येस, लढायला चाललोय देशासाठी, पण धैर्य कुठून येतं? ते लढायचं धैर्य याच्यावर नाही येतं की आपले जे भाई लोक आहेत बाजूला, ज्यांच्याबरोबर मी ट्रेनिंग केलंय, ज्यांच्याबरोबर मी घाम आपला पाडलाय, आणि ज्यांच्याबरोबर मी सगळं त्यांची दुःख ऐकली आहेत, त्यांच्याबरोबर सेलिब्रेट केलं. तुम्ही बॉर्डर मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल ना, की मुलगा तुम्हाला झाला, नाचतोय मी. तर ही जी फिलिंग असते, कॅमराडरी, ब्रदरहूड, आणि आता सिस्टरहूड ही म्हणायला लागेल, कारण की वी हॅव फिमेल्स ऑल्सो. सो ऑल ऑफ दॅट मेक्स अ पर्सन फाईट. सो फ्लॅग
देशाचा भरोसा ऑफ द सिटीजन्स ऑन यू अँड युअर ओन क्लोजेस्ट रिलेटिव्ह म्हणजे दे आर युअर रिलेटिव्ह युअर काय म्हणतो ब्रदर्स इन आर्म्स. एक खरं सांगू सर, हा. पण ही सर्वात गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात कुठे होती तर ती आहे हिंदुस्थानात. आणि आपल्या हिंदुस्थानातच हा एकमेकांचा आदर, एकमेकांचा सन्मान, आणि जसं सरांनी सांगितलं की भावंड, बहिणी आणि एक परिवार, जसं मला मुलगा झाला तर सर नाचतायत, ह्याच गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण थोड्याशा समजल्या तर नक्कीच आपल्याला एअर टर्ब्युलन्स बसणार नाही आणि आपल्या जीवनातही टर्ब्युलन्स होणार नाही. एकमेकांच्या सोबत राहून एकमेकांना साथ कशी द्यायची असं अमित सरांनी सांगितलं. सर, पण हे का होतं माहिती आहे का, एक छोटंसं मी ऍड करतो याच्यात. हे का होतं, कारण की जेव्हा तुम्ही जगता, आता सगळं आपण सगळे जगतोय, आपण असे जगतो जसं काय आपण कधी मरणारच नाही आहोत, आणि मग एक दिवशी असं मरतो जसं काही कधी जगलंच नव्हतो. आहा, वा. तर तसं नका होऊ देऊ. दर दिवशी हे रिअलाइज करा की मी आज जगतोय, टुडे आय एम अलाइव्ह अगेन. आणि हे सगळे जे पैसे आहेत ना, कपडे, हे सगळं सोडून जाणार आहे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली डायरेक्शन दिसेल आनंदी की राहा, काय करायचंय. आनंदी राहा. बिलकुल. कारण की ते सगळे पैसे आहेत ना, झुंझुनवाला, म्हणजे एक नाव घेतो मी, ज्यांनी एक एअरलाईन स्टार्ट केली, अकासा एअर, आणि त्या एअरलाईनसाठी त्यांनी आपली पर्सनल वेल्थ 5,000 कोटी रुपये लावले. आता विचार करा, जो मनुष्य 5,000 कोटी लावतो त्याच्याकडे किती पैसे असतील की तो 5,000 कोटी लावू शकेल. तेवढे पैसे सुद्धा त्यांना मरण्यापासून वाचवू नाही शकले. ते आज आपल्या आपसात नाही आहेत. आपण आहोत. तर कोण जास्त रिच आहे ते का आपण? आता सगळ्यांनी आपलं आपण डिसाईड करावं. तो जो मनुष्य फिट आहे आणि जो मनुष्य रोज एन्जॉय करतोय लाईफ, तो सर्वात रिच आहे. पैसे पाहिजेत, बिलकुल गरजेचे आहेत, 100% गरजेचे आहेत, कोणी मना करतच नाही, पण त्याला अडकून नका राहू. मी आता जसं ट्रान्झिशन केलंय सैन्यातनं सिव्हिल वर्ल्डमध्ये, हो, तर आता सिव्हिल वर्ल्डमध्ये ऑब्व्हियसली पैसे, पगार, सगळ्या गोष्टी खूप डिस्कस होतात. कारण की सैन्यात कसं सगळ्यांचा पगार आसपासच असतो, त्यामुळे आणि एक आमच्यामध्ये कोड असतो की आम्ही आपापसात पैशाबद्दल खूप जास्त बोलत नाही. बरोबर. पण इकडे आल्यापासून मला लक्षात आलं, नको फक्त पैशाबद्दल बोलतात. हो, मी पण विचारणार होतो सर, तुमचं किती yearly पैसे, package काय? किती, हा. सो देन यू रिअलाइज की अरे एक दिवशी सगळं सोडून द्यायला लागणार आहे तुम्हाला, तर तोपर्यंत व्यवस्था पूर्ण करा त्याची. हा. बी प्रॅक्टिकल. की आय एम नॉट टेलिंग यू टू बी फुलिश, सगळे पैसे उडवून टाका आणि म्हणा की विंग कमांडर साठेनी हे सांगितलं की एन्जॉय करा, तर आम्ही सगळे पैसे उडवून टाकले. नो, विंग कमांडर साठे हे म्हणतायत की जोपर्यंत तुम्ही या जगात आहात त्याची प्लॅनिंग पूर्ण करा. वा. ठीक आहे. पण त्याच्यासोबत अटॅच नका होऊ याच्याबरोबर की बाबा हा पैसाचे हाच मी आहे. मला तुम्ही माझे सगळे कपडे जरी काढून घेतले तरी माझं जे स्किल आहे आणि नॉलेज आहे ते माझ्याकडेच राहील ना. थोड्या वेळापूर्वीच तुम्ही सांगितलं की फायटर प्लेनमध्ये फायटर प्लेन जे शस्त्र असतं ते शस्त्र मी आहे. Correct. तर त्याच्यावरनं मला अंदाज आला. तुम्ही महिन्यातनं किती दिवस आकाशात असता? दिवसपेक्षा तासांमध्ये मोजायला पाहिजे, पण असं म्हणू शकता की साधारण दर 7 दिवसांनी, हे रूल आहे, दर 7 दिवसांनी 2 दिवसाचा 48 आवर्सचा ब्रेक एका पायलटला द्यायलाच लागतो ॲज पर दर 7 रेग्युलेशन. दिवसानंतर 48 आवर्स म्हणजे 2 दिवस. 2 दिवस. आता बघा तुम्ही बाकी सगळ्या कामांमध्ये लोक 5 दिवस काम करतात आणि 2 दिवस सुट्टी काढतात, किंवा 6 दिवस काम करतात आणि 1 दिवस सुट्टी घेतात. आम्ही 7 दिवस काम करून 2 दिवस सुट्टी घेतोय, तर कमी आहे ना. पण त्यामुळे काय करतात एअरलाईन वाले, हा प्रत्येक आठवड्यातनं 2 सुट्ट्या ना? पूर्ण आठवडा काम केल्यावर 2 दिवस. बाकी नॉर्मल जे लोक आहेत ते मंडे टू फ्रायडे काम करतात हो. आणि मग 2 दिवस सुट्टी घेतात. म्हणजे 5 दिवसानंतर 2 दिवस घेतात. हो. मी 7 दिवसानंतर 2 दिवस म्हणतोय. हो, म्हणजे 9 दिवसाचा आठवडा झाला. एक्झॅक्टली. आणि दुसरी गोष्ट ही झाली की हे मॅन्डेटरी आहे, पण एअरलाईन याच्यापेक्षा थोडंसं कमी काम करून घेते. याच्या पुढे कायद्याने तुम्ही करू नाही शकत. सर, प्लेन उडवताना म्हणजे कधी कॉफी पितात? बिलकुल. तीच तर मजा आहे. कसं वाटतं सर? आता मी कॉफी पितो. पूर्वी मास्क वगैरे लावून मी वायझर डाऊन करून आणि कॉफी ठेवली तर ती कॉफी पडायची, कारण की आम्ही एवढं मनोवर करतो. तुमचं पण आता जे विमान मी उडवतो त्या विमानात मी आधी सांगतो क्रूला की मला एक ब्लॅक कॉफी विदाउट शुगर आणून द्या. तर त्याला ठेवायला असा साचा असतो, त्या साच्यात ठेवून पिऊ शकता. आणि एवढं व्हायलेंट मनोवर नाही करत. पण मग तुमच्या शेजारचा को पायलट असं ना, सर हात का सोडताय, मला भीती वाटते. नाही, तर त्यावेळेला जेव्हा जे पकडायची वेळ असते तेव्हा ते पकडतो आम्ही.
तेव्हा ते सोडत नाही. मी गमतीशीर म्हटलो मोकळ्या गप्पा आहेत सर. म्हणून म्हणलं मी पण मोकळून सांगतो तुम्हाला, जेव्हा जे पकडायचं असतं ते पकडायला लागतं. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं मी कंट्रोल्स, मी कंट्रोल्स बद्दल बोलतोय. हा, तर ते तुम्हाला पकडायला लागतं. तर त्यावेळेला नाही प्यायचं, त्यानंतर काय आधी प्या, काय प्रॉब्लेम नाही. ऑटो पायलट आहे, ऑटो पायलट एकदा एंगेज केलं की आजकालची विमानं कशी आहेत, खूप मॉडर्न आहेत, त्यामुळे त्यांना ऑटो पायलट एकदा एंगेज केला की तुम्हाला ऑटो पायलटला सांगायला लागतं की तुम्हाला काय पाहिजे, जे तुम्ही बटणं दाबून करता काम. तर ती तुम्हाला माहिती असेल की कुठली बटणं कधी दाबायची. करेक्ट. तो कुठला पिक्चर होता ना तो धमाल मध्ये, ये बटन नाही दबाना. तर तसं बोलणार होतो. तर ते तसं नाही चालणार. तो पण केवढा स्लो बोलतो सर. काय, वो जो आपके पास एक बटन दिख रहा है, हाँ दबा दिया, नहीं दबाना था. तर दॅट इज ऑफकोर्स कॉमेडी. बट मी हेच सांगेन की तुम्हाला सगळे स्विचेस, सगळे फंक्शन्स माहिती आहेत, तुम्ही कॉन्फिडंट मनुष्य आहे त्या कॅप्टन, म्हणजे ॲज अ कॅप्टन. तर आणि को पायलट आहे तुम्हाला असिस्ट करायला. सो पूर्ण यंत्रणा आहे की तुम्ही विमानाला सेफली फ्लाय करू शकाल. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही मध्ये कॉफी पिऊ शकता. तुम्ही तुमच्या परिवाराला किती वेळ देता सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये? हा, दॅट इज, ती एक गोष्ट आहे ज्याच्यात थोडंसं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागतं. आणि त्यांनाही समजतं, परिवाराने पण खूप साथ दिलाय. त्यांना कळतं की मी जेव्हा जातो आपल्या फ्लाईटसाठी तर काही वेळेला लेओव्हर असतो. म्हणजे जसं माझा पॅटर्न झाला की बाबा मी मुंबईत दिल्लीला गेलो, दिल्लीहून जयपूरला गेलो आणि जयपूरला आता रात्री जयपूरलाच थांबायचं, नेक्स्ट डे जयपूरवरनं दुसरीकडे कुठे गेलो. तर काही वेळेला असं 4-4 दिवस सुद्धा मी बाहेर असतो घराच्या. तर त्यावेळेला फोनवरती बोलतो. आजकाल तर फोन, व्हिडिओ कॉल सगळं आहे. पण ही गोष्ट आहे की फॅमिलीला थोडंसं समजायला लागतं ही गोष्ट की वडील रोज घरी येतील असं नाहीये. पण ते त्यांना थोडीफार सवय की जेव्हा मी एअरफोर्समध्ये होतो तेव्हा आम्ही वेपन फायरिंगसाठी जायचो. तर ते 1-1 महिना जायचो आम्ही एअर टू ग्राउंड फायरिंग प्रॅक्टिस करायला. तर बट यु नो वॉट, दर गोष्टीची किंमत असते लाईफमध्ये ना. तर ती तुम्ही किंमत एकदा अदा केली की त्याच्यानंतरची जी मजा असते ती तुमची असते आणि तुमच्या परिवाराची पण असते. आज जेव्हा मी एअरफोर्समध्ये ऑफिसर होतो तर आम्हाला एक कॅम्पस लाईफ मिळतं तिकडे. त्या कॅम्पसमध्ये स्क्वॉश कोर्ट्स, बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल, ऑफिसर्स मेस, शॉपिंग कॉम्प्लेक्स, डोमेस्टिक हेल्प, चांगले बंगला किंवा घर, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे मिळतात. एक क्वालिटी ऑफ लाईफ मिळते आणि सर्वात इम्पॉर्टंट माणसं मिळतात. आणि त्यात संस्कारही घडले जातात. बिलकुल. आणि ही जी माणसं आहेत ही इतकी इम्पॉर्टंट आहेत की तुम्हाला लक्षात येतं हे सगळं काढलं, फक्त माणसं ठेवली तरी मी राहीन. वा वा, क्या बात आहे. कारण की माझे आत्ता असे मित्र आहेत एअरफोर्समध्ये ज्यांच्या बरोबर आम्ही म्हणतो ना, आय गार्डेड युअर टेल, यू गार्डेड माय टेल वेन वी आर इन दी एअर. सो म्हणजे तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो की माझे आई वडील दोघंही सिव्हिल बॅकग्राऊंडचे आहेत आणि त्यांना जी सवय सिव्हिलची होती. मी बॅचलर होतो बऱ्याच वर्षापूर्वी पठाणकोटला आणि त्यावेळेला मी अटॅक हेलिकॉप्टर फ्लाय करायचो, ज्याला मी गनशिप्स म्हणतो. तर तिकडे एक MiG-21चं स्क्वॉड्रन होतं आणि एक आमचं अटॅक हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन होतं. माझे 3-4 NDAचे बॅचमेट्स होते तिकडे. आई वडील आले, ते सगळे मुलं भेटायला आली की तुझे आई वडील आले म्हणजे आमचे आई वडील आले. खायला प्यायला घेऊन आले, मग सगळ्यांना काय काय दिलं, सगळे खुश. आणि मग असं गप्पा झाल्या की आता पठाणकोटून कुठे जाता येईल हिंडायला. तर असं ठरलं की डलहौजी नावाची जागा आहे हिमाचलमध्ये, ती जवळ आहे, तिकडे जाता येईल. तर तिकडे जाता येईल म्हणल्यावर लगेच म्हणजे आमचं असं बोलणं आलं की कसं जायचं. तर म्हणे मेरी गाडी ले जा. 4 पैकी 3 लोकांकडे गाड्या होत्या, तिघांनी आपली किल्ली समोर आणून ठेवली. वा. माझे वडील अरे असं कोण गाडी देतं आपली आणि घेऊन जा आणि म्हणजे कधी येणार तू परत. आणि म्हणलं अरे आम्ही एक दुसऱ्यासाठी जीव वाचवतो, गाडी कुठली गोष्ट आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही खूप सुंदर शब्द बोलला होता. काय की पैसा आणि दिवसभराचा आपला आनंद, हा आनंद आहे, हा पैसा नाही. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ते तेव्हा जे झालं. अजून पण जे माझे ते कोर्समेट आहेत, मी तर त्याला आज फोन केला आणि सांगितलं यार मला ठीक वाटत नाहीये, तू सगळं सोड आणि इकडे ये. मला एवढी खात्री आहे की तो मनुष्य फर्स्ट फ्लाईट पकडेल आणि इकडे पोचेल आणि सांगेल क्या हुआ साठे, क्या प्रॉब्लेम आहे, तर क्या हो गया, एनिथिंग. हा जो कॉन्फिडन्स आहे याला म्हणजे दिस इज बियॉन्ड सर्व्हिस. सर्व्हिस झाली ओव्हर, तोही रिटायर्ड, मी पण रिटायर्ड. पण अजूनही असं आहे. मी फोन केला आपल्या कोर्समेटला, आजच फोन केला, म्हणलं तो उरीमध्ये, म्हणलं मला उरीला यायचं यार, माझ्या मुलांना जरा मला ते दाखवायचं लाईन ऑफ कंट्रोल कशी असते, म्हणजे त्यांना समजावं. लगेच म्हणलं तू पोच श्रीनगरपर्यंत पोच, मी तुला सगळं अरेंज करतो. तुम्ही तुमच्या मुलांचा विषय काढला आता. तुमच्या मुलांपैकी कोणाला तुमच्याच पावलावरती पाऊल टाकायचंय? आत्ता तरी म्हणतायत, पण कसं असतं मी त्यांना समजवतो की इंग्लिशमध्ये एक म्हणे, इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. त्यामुळे तुम्ही हे डिसाईड करा. त्यांनी लहानपणापासून हे सगळं बघितलंय जे तुम्हाला सांगतोय. त्यांची लाईफ म्हणजे मी रिटायर होणार होतो त्याच्यात सर्वात जास्त टेन्शन माझ्या मुलीला.
ती मोठी होती, मुलगा लहान, पापा प्लीज रिटायर नका होऊ ना. म्हटलं का बरं? कारण की तिला ते कॅम्पस लाईफ आणि सॅल्यूट, जाता येता गाडी चालवत असताना सगळीकडनं की साहेबांचे मुलं आहेत, तर सगळं तसं. पण मी तिला हे सांगितलं, आपण सिव्हिलियन पैदा झालो ना, आणि आपण सिव्हिलियन मध्ये परत राहणार रिटायर झाल्यानंतर, तर त्यात काही मोठी गोष्ट नाही. ही आपलीच लोक आहेत सगळी, की ज्या देशासाठी तुम्ही करत होता तीच तर लोक आहेत, त्यांच्याकडे परत चाललाय तुम्ही, तर त्यात काय मोठी गोष्ट आहे. मी रिटायर होऊ दे का सर्व्हिंग असू दे, फिलिंग तर तीच राहणार आहे, कशाला चिंता करते. आणि दुसरं, तुला जर का जायचं असेल तू जा ना, तू जॉईन कर, मी आहे. आय विल बी देअर, डोंट वरी. तुमचं आडनाव साठे. साठे म्हणजे कुठले, पुण्यातले का कोकणातले? तसं ओरिजिनली कोकणातले. कोकणात कुठे? रत्नागिरी, मुरुंबाड नावाचं गाव आहे, तिकडे राहायचंय. माझे पणजोबा खूप म्हणजे मोठे हे होते, चुलत पणजोबा. ते साठे हॉस्पिटल होतं त्यांचं तिकडे, अरे आणि अजूनही तिकडे साठे बस स्टॉप आहे. ते हॉस्पिटल आता संपलं, पण त्यानंतर माझे आजोबा वगैरे बाहेर पडले मुंबईला, आणि आता आई वडील पुण्यात आहेत. So, मला फार आनंद वाटतो की तुमच्या वडिलांच्या, तुम्ही राजदूत वरती बसून तुम्ही ते नजारे पाहिले आणि ते सत्यात उतरले. तर मला ह्या मोकळ्या गप्पाच्या मार्फत आदरणीय श्री अविनाश साठे सरांचं खूप खूप कौतुक करायचं, आणि सौ साठे मॅमचं पण खूप खूप कौतुक करायचं की तुम्ही तुमच्या पाखराला खरंच पंख दिले आणि त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली, आणि आमच्या देशासाठी आज इतकी मोठी कामगिरी विंग कमांडर, रिटायर्ड विंग कमांडर अमित साठे सरांनी केली. तुम्ही म्हणल्या याच्यासाठी थँक्यू, त्यांच्यातर्फे धन्यवाद, कारण की त्यांना खूपच छान वाटेल हे ऐकून, नाही कारण की मी तुम्हाला म्हटलं एक्नॉलेजमेंट मिळालं. मुळं फार महत्वाची असतात, आणि मुळांमुळेच झाड घडतं असं आपल्याला माहिती. तर बोलता बोलता तुम्ही मला आता सांगितलं की तुम्ही प्रशिक्षण पण घेतलेलं आहे, म्हणजे तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना शिकवलंय, अनेक मोठ्या मोठ्या पायलट्सला तुम्ही शिकवलंय. काही गमती जमती होतात का हो सर? ओके, मोठ्या पायलट्स, मोठे मला वाटतं ते नंतर झाले. मी म्हणजे पायलट्सना शिकवलं. मी पायलट्सला मोठंच म्हणणार, त्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही माझ्या शिकवलं. विद्यार्थ्यांनी शिकवलं. माझ्या आता रिसेंट ऑफ सिंदूरमध्ये माझ्या विद्यार्थ्याला वीर चक्रस्व कशात मिळालं. कशात? ऑपरेशन सिंदूरमध्ये हा, मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्यातल्या एकाला वीर चक्र सुद्धा सन्मानित केलं त्याला, आणि खूप छान वाटतं आणि खूप प्राऊड फील होतं, की असं वाटतं की आपलंच एक कोणीतरी शिकवलेलं मनुष्य तिकडे. त्यांनी मला कॉल केला, बोलला की अजून एक होतं त्यालाही वीरचक्र मिळालं, त्याच्याबरोबर मी ट्रेन केलं. आय वॉज अ स्टाफ पायलट, त्यावेळेला मी इन्स्ट्रक्टर नव्हतो, पण आम्ही त्यांना गायडन्स द्यायचो. तर शिकवत मी तुम्हाला सांगितलं ना, माणसाला फ्लाईंग येत नाही, शिकायला लागतं. तर ते शिकत असताना आपलं, जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं की लुक लेफ्ट म्हणल्यावर, म्हणजे लुक राईट म्हणल्यावर तुम्ही लेफ्ट बघताय, तो अरे लेफ्ट राईट कळत नाही का तुला, आता हे शिकवू, इन्स्ट्रक्टर म्हणतो ना हे शिकवू की लेफ्ट राईट काय असतं का, कारण की माइंड झालेले डायव्हर्ट. तर त्यामुळे अशा वेळेला काही मजेदार घटना घडतात की उदाहरणार्थ आता एक असतं त्याच्यात RT म्हणजे ज्याला म्हणतो रेडिओ टेलिफोनी, म्हणजे कसं रेडिओवरती बोलायचं, कम्युनिकेट करायचं. आता सगळं फ्लाईंग पण करायचं, रेडिओवरती बोलायचं पण ATCची. तर तुम्हाला टास्क डिस्ट्रीब्युशन करायला लागतं की आता मी कॉल देणार आहे. तर एकदा जे इनिशियल ट्रेनिंग करत असताना माझ्या एका मित्राला, म्हणजे त्यावेळी मी स्वतः कॅडेट होतो, त्यावेळेची एक स्टोरी सांगतो मजेदार. त्याला इन्स्ट्रक्टरने सांगितलं की बाबा 5वी-6वी सॉर्टी असेल, आम्ही एका फ्लाईटला सॉर्टी म्हणतो याच्यामध्ये एअरफोर्समध्ये. 5वी-6वी सॉर्टी होती ऑन अ हिंदुस्तान पिस्टन ट्रेनर म्हणून HP-32 नावाचं विमान, समोर पंखा असतो, बेसिक विमान, आणि आम्ही ते मास्क लावतो, मास्कमध्येच माईक असतो. तर त्या माईकमध्ये ते बोलतो आणि बटन दाबायचं की ते बोललं की तिकडे ATCला ऐकू येतं, आणि मग ते जे बोलतात ते आपल्याला ऐकू येतं, असं कम्युनिकेशन असतं. पण आपण ते दाबलं की, म्हणजे बटन दाबलं त्याला प्रेस टू टॉक म्हणतात. तर प्रेस टू टॉक आमच्या याच्यात स्टुडिओमध्ये पण प्रेस टू टॉक असतं, तर सेम, पण ते दाबल्यावर तर थोडी कोऑर्डिनेशन पाहिजे ना, ते दाबायचं, बोलायचं. दुसरी गोष्ट, इंग्लिश हे सगळ्या लोकांची फर्स्ट लँग्वेज नसते. जे गावाकडले येतात ते लोक इंग्लिश त्यांना लिहिता येतं, पण बोलत असताना थोडं अंडर कॉन्फिडंट असतं. तर हे सगळ्या गोष्टी करत असताना त्याला इन्स्ट्रक्टरनी सांगितलं की आज पूर्ण RT तू हँडल करणार, मी काही कॉल देणार नाहीये. तर काय RT असते, जे पुस्तक असतं बेसिक, बाबा मला टेक ऑफ करायचं आहे, मला लाईनअप करायचं आहे, म्हणजे रनवेवरती लाईनअप व्हायचं आहे, टेक ऑफ व्हायचं, मग त्याचं काय उत्तर असेल तेही तुम्हाला पाठ करायला लागतं ना, की तुम्ही काय बोलणार आणि मग तो काय बोलणार. तर ते माझ्या मित्रांनी सगळं पाठ केलं आणि तो गेला, आणि इन्स्ट्रक्टरने आपला मास्क काढून टाकला. तो म्हणला आज मी मास्क वापरणारच नाही, तू बोलायचं सगळं जे बोलायचं ATC. तर तो म्हणला ठीक आहे, प्रिपेअर केलंयस ना? हो सर प्रिपेअर केलंय. तर त्यांनी लाईनअप मागितला की सर लाईनअप नंतर कसं आपण रनवेमध्ये विमान आत एंटर करणार आणि मग टेक ऑफ मागायचं, मग टेक ऑफ करणार. तर हे सगळं एअरफोर्स अकॅडमीला चाललंय,
आमचं हैदराबादमध्ये एअरफोर्स अकॅडमी आहे, हैदराबादच्या आउटस्कर्ट्सवर दिंडीगल. तर तिकडे विमानं टेक ऑफ आणि लँड करतात सारखी, का कारण की प्रॅक्टिस चालू आहे आणि याला लाईनअप करायचं. तर यांनी लाईनअप मागितल्यावर एटीसीने म्हटलं क्लिअर लाईनअप, की करा लाईनअप. पण हे काही काय करत असताना याला उशीर झाला लाईनअप करायला. आता एटीसीला टेन्शन येतं, तुम्ही लाईनअप करताय का तुम्ही थांबा दुसऱ्याला लँड करू देऊ आधी, है ना. आणि हे सगळं खरं चाललंय, हे खरं चाललंय, लाईव्ह चाललंय. तर एटीसीने त्याला विचारलं की बाई लाईनअप का करत नाही. तर कसं विचारणार एटीसीने, त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलं चेक इंटेन्शन्स, म्हणजे व्हॉट आर युअर इंटेन्शन, की लाईनअप करताय का नाही. तर याला इंग्लिश कळलंच नाही, चेक इंटेन्शन मध्ये आता याचं उत्तर काय द्यायचं. मग इन्स्ट्रक्टर त्याला म्हटलं जवाब दो, से समथिंग. तो म्हणलं इंटेन्शन नो गुड. तुम्ही लाईनअप करताय का नाही करू, गुड इंटेन्शनचा मी काय करू तुमचं. तर असं असे मजेदार गोष्टी होतात की एकाला सांगितलं बाबा स्टार्ट करायच्या आधी एटीसीला इन्फॉर्म करायला लागतं. तुम्ही मला विचारा चेक इंटेन्शन. हा, चेक इंटेन्शन. इंटेन्शन सर गुड. तर त्याला विचारायचं होतं की त्याला इन्स्ट्रक्टरने सांगितलं की तू इतक्या चुका करतोय स्टार्ट करत असताना. विमान स्टार्ट करत असताना ना एकदम अशी एक पद्धत असते त्यांनी स्टार्ट करायचं. हो. आपण कसं गाडीत जातो आणि आपली किल्ली फिरवतो किंवा बटन दाबतो, करेक्ट, तसं नाही. खूप सगळ्या गोष्टीचं इन्स्पेक्शन करा लेफ्ट टू राईट आणि एक पद्धतीने त्याला स्टार्ट कराल आणि ते स्टार्टमध्ये बिघाड झाला तर पटकीने ऑफ कराल, म्हणजे डॅमेज नाही होणार आहे. तर तो रोज चुका करत होता 3-4 दिवसापासून, काही कुठेतरी काहीतरी विसरत होता. तर इन्स्ट्रक्टरने त्याला आमचं एक स्टँडर्ड असतं की बाबा तू अजून केलं नाही तर तुला फ्लाइंग मधनं काढून टाकू आम्ही, हे पण असतं. सगळी लोक पायलट नाही बनत, जे सगळे लोक येतात तिकडे ते पायलट नाही बनत, फक्त काही लोक बनतात. तर ते नेहमी एक टांगती तलवार असते डोक्यावरती की मी पायलट बनणार की नाही बनणार. हे सिव्हिलमध्ये नाहीये, सिव्हिलमध्ये पैसे भरा आणि एक्स्ट्रा करा, एक्स्ट्रा लेसन घ्या पाहिजे. तिकडे एक्स्ट्रा नाही, कारण की टॅक्सपेअर पैसे भरतायत, तर लिमिटेडच एक्स्ट्रा मिळू शकतात. एनिवे, टू कम टू दिस फनी टेल, की त्यांनी त्याला सांगितलं इन्स्ट्रक्टर, उद्या जर का तुला स्टार्ट करता आलं नाही विदाऊट माय कमांड्स, कमांड विदाऊट माय इंटरव्हेन्शन, की मी सांगितल्याशिवाय, तर मी तुला परत घेऊन जाणार आहे, आपण सॉर्टी जाणारच नाही आणि तुला फेल करून टाकेल मी. बापरे. तर तो टेन्स होता, फुल अभ्यास करून आला. तो तुमच्याकडे आला. हा, माझ्याकडे नाही, तो फुल त्याने अभ्यास केला, दुसऱ्या इन्स्ट्रक्टरवर जात होता. फुल अभ्यास करून आला की मी एक गोष्ट चुकणार नाही, आणि कटकट करून सगळं त्यांनी करून टाकलं. आणि आता स्टार्ट बटन दाबणार तेवढं इन्स्ट्रक्टर सांगितलं बाबा तू एटीसी कडनं परमिशन घ्यायची आहे ना, एटीसी आरटी वरती परमिशन घ्यायची आहे, परमिशन टू स्टार्ट. तर तिने घेतली नाही. तर त्यांनी विचारलं डिड यू टेक परमिशन. तो म्हणला नो. तो म्हणजे टेक परमिशन. हो तसं सर परमिशन टू स्टार्ट. अबे मला नको विचारू, एटीसी ला विचार. त्याला तू माझ्याकडनं परमिशन घेतली की. असं इतकं कन्फ्युजन होतं ना कॉकपिट मध्ये, की एकाला विचारलं व्हॉट इज युअर हाईट. तो म्हणलं 168 सेंटीमीटर. अरे तुझी हाईट नाही बाबा, एअरक्राफ्टची हाईट काय ती सांग. अरे पण सर म्हणजे हाईट म्हणलं 168 सेंटीमीटर ऐकलं, 160 सेंटीमीटर तुझी स्वतःची. मित्र, हे सगळं जोगसपाट चाललंय, पण केवढ्या टेक्निकल गोष्टी आणि केवढं प्रेशर असतं यासाठी सगळ्या पायलट्सला, त्यांच्या स्टाफला, सगळ्या कर्मचारी वर्गाला, जेवढे काही आता विमानं आहेत, विमान चालक आहेत, कंपनीज आहेत, त्यांना मनापासून सलाम. कारण खूप खरंच ही काय म्हणतात, म्हणजे मला आता हसू का बोलावं हे कळत नाही, पण अशी खूप साऱ्या गमतीशीर गोष्टी खूप आहे. सर, हे सगळं होत असताना मला तुम्हाला एक विचारायचं आहे, खूप छानसा प्रश्न आहे. तुमचे आई वडील यांचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट होता? बिलकुल. माझी आई म्हणायची अमित हळूहळू चालव आणि खाली खाली चालव. म्हणलं आई हळू आणि खाली चालवलं तर नक्की क्रॅश होईल. उंच गेलो तर मी सेफ राहीन आणि जोरात चालवलं तर सेफ राहीन. तर ते त्यांना नाही, हळूहळू आणि खालनं चालव असं इन्स्ट्रक्शन होतं. पण दॅट इज ऑन अ लाईटर नोट. आईचं नेहमी आईचं थोडंसं हे होतं की मी एअरफोर्समध्ये पायलट व्हायचं की नाही, अगदी जरासं होतं. वडिलांनी ते क्लिअर करून टाकलं, त्याला जे करायचं आहे ते करू द्या. सिक्रेटली मला माहिती होतं की त्यांना खूप आनंद झालेला आहे की मी पायलट होणार आहे, कारण त्यांची इच्छा होती. पण त्यांनी असं मला कधीच प्रेशरमध्ये नाही टाकलं की अमित तू माझी इच्छा आहे म्हणून तू पुरी कर वगैरे, असं प्रेशर. त्यांनी सांगितलं तुला जसं वाटतं आमचा सपोर्ट आहे. पण त्यांच्या सपोर्टमुळेच हे सगळ्या गोष्टी घडल्या. कारण की मला जर का त्यांनी नेगेटिव्ह हे दिलं असतं की बाबा तुला काहीतरी होईल, तर डोक्यात एक भीती बसली असती. ती भीती कधीच बसली नाही, बिलकुल झिरो. कारण की हे माहिती होतं की बाबा देवाचा हात आहे वरती आणि बाकी आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे काहीच होणार नाही. आमचा या मोकळ्या गप्पाचा एक टास्क आहे आणि तो आम्ही सगळ्यांना देतो. तर मी तुमच्याकडे हा फोन सुपूर्त करणार आहे. तुमच्याकडे खूप सुंदर फोन आहे.
या फोनमध्ये मात्र एक गंमत आहे. या फोनमध्ये कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाहीये. या फोनमध्ये कुठलंही सिम कार्ड नाहीये आणि ही खूप मोठी संधी शक्यतो मिळत नाही सर. तर हा तुम्हाला आम्ही फोन सुपूर्त करणार आहोत आणि तुम्हाला ज्यांना फोन लावायचा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. थोडं ड्रॅमॅटिक आहे, पण तुम्हाला ज्यांच्याशी बोलणं राहून गेलंय, अच्छा, काही असेल तर आज ही संधी महादेवाने दिली आहे. महादेवानी संधी दिली. मी महादेवचा भक्त आहे महादेवांचा, तर त्यामुळे त्याच्यावरती येऊच आपण. ओके. तर तुम्ही म्हणताय की मी फोन लावू आणि त्यांच्याशी बोलू. कोणाला ज्यांना लावायचं, माझा ज्यांना कोणाला एक लावायचं. म्हणजे जे आता आहेत या जगात त्यांच्याशी तर मी बोलू शकतो आपल्या फोनवर. या फोननी मी त्यांच्याशी बोलून, माझा जो बेस्ट फ्रेंड होता एअरफोर्स मधला शिरीष बोकील म्हणून, तो 2 वर्षापूर्वी गेला हार्ट अटॅकनी. तर त्याच्याशी बोलू शकतो. प्लीज 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 तुम्ही कोणाला लावू शकता. ओके, लावू. या प्लीज लाग. हाय बोक्स, हाऊ आर यू? यू डुईंग वेल? वी मिस यू. आणि तुम्हाला म्हणलं होतास की तू चीफ टेस्ट पायलट होतास ना HALचा. तुम्हाला म्हणलं होतं प्रोडक्शन इयर संपलं मार्च नंतर, देन वी विल कॅच अप अँड वी विल डू लॉट्स ऑफ टॉकिंग. पण तू आला नाहीस, त्याच्या आधीच तू गेलास. त्यामुळे वाईट वाटलं. असं वाटलं की तुझ्याबरोबर येऊन एक बिअर प्यावी, जी आपण नेहमी प्यायचो पूर्वी. सो जिकडे पण तू आहेस, मी एकच तुला रिक्वेस्ट करेन की तिकडे माझ्यासाठी फ्रीजमध्ये थंड ठेव. मी आलं की आपण दोघं बसू आणि खूप गप्पा मारू. बाय. थँक्यू. आमच्याकडे एक सर आले होते आणि त्यांचं नाव आदरणीय दीपक भाऊ मानकर, आणि त्यांनी एक छान गाणं म्हटलं होतं की कोई होता जिसको अपना गम कहलाते यारो, पास नहीं तो दूर होता, असं त्यांनी म्हटलं. तर ते त्याच्या पुढच्या कडव्याचं तुम्हाला कडवं ऐकवतो. आंखों में आंसू ना होते, आंसू ही तैरते रहते. इतक्या सुंदर पद्धतीच्या शब्दांचा आज परत साक्षात्कार झाला. तुम्ही ज्यांना फोन लावला त्यांना तुम्ही इतक्या आनंदाने फोन लावला आणि त्यांनाही तिकडे आनंद झाला असेल. नक्की. आपण सर्वात मोठ्या ऊर्जेबद्दल बोललो, ते म्हणजे महादेव. मी खूप अनेक लोकांशी डिस्कशन केलंय, खूप मोकळ्या गप्पा झाल्यात, खूप इंटरव्ह्यूज झालेत, पण महादेव यांचा कुठेतरी एक साक्षात्कार आम्हाला होतो. काही लोक, खूप शिकलेली लोक देवधर्म ह्या गोष्टी मानत नाही, कारण ते खूप सायन्सला मानणारी लोक आहेत. तुम्ही त्याच पठडीवरचे एक मोठे व्यक्तिमत्व आहात. महादेवाचं आणि तुमची कशी अटॅचमेंट झाली? ओके, मी तुम्हाला असं सांगतो की मी जर का तुम्हाला हे गोष्ट सांगितली की वन ऑफ द मोस्ट सुपरस्टिशियस, म्हणजे त्याला काय म्हणायचं मराठीत सुपरस्टिशियसला? अंधविश्वास. सर्वात जास्त अंधविश्वास मानणारी एक जर का कुठली प्रजा किंवा हे असेल ते पायलट आहेत. ठीक आहे, खूप अंधविश्वासी असतात पायलट, आणि नसायला पाहिजेत, कारण ते फिजिक्स बरोबर डील करतात. आणि ते डील म्हणजे थेरिटिकल फिजिक्स नाही, प्रॅक्टिकल फिजिक्स. ते फिजिक्सला वापरतात आणि एरोडायनॅमिक्सला वापरतात रोज. आणि तरी त्यांना माहिती द विंड ऑन माय विंग्स इज कर्टसी समबडी एल्स. ओके, आपल्याला असं वाटतं की मी धावपट्टीवर विमान घेऊन धावतोय त्यामुळे ते होतंय. तर थोडं पोएटिक व्हायचं असेल तर तुम्हाला हे म्हणता येईल की ते माझ्यामुळे नाहीये. इट इज अ ब्रेथ ऑफ एव्हरी सोल्जर, एव्हरी एअरमॅन विच इज फ्लोईंग ओव्हर माय विंग्स, विच इज गिव्हिंग इट द लिफ्ट. तर त्यामुळे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की सगळे पायलट बिलीव्ह दॅट देर इज सम बिगर पॉवर दॅन अस. मे बी या कारणामुळे की ते धरतीवरनं वरती जातात, त्यांना जग वरनं दिसतं आणि त्यांना कळतं की आपण एक डिटॅच्ड फिलिंग येते. तुम्ही जसं सांगत होता, आपण एकदा जेव्हा बोलत होतो की मला म्हणला की मी जेव्हा फ्लाय करत होतो मला सगळ्या महादेवांचं सगळं ही सृष्टी दिसली, दर याच्यात महादेव दिसले. तसंच म्हणजे ऑन अ लाइटर नोट असे पायलट आहेत जे म्हणतात ही अंगठी माझ्यासाठी लकी आहे, हे सॉक्स माझ्यासाठी लकी आहेत, ठीक आहे, हे ग्लव्स माझ्यासाठी लकी आहे. बिलकुल बिलकुल. तर असे असतात. काही लोक विमानाला पर्टिक्युलर वेनी इन्स्पेक्ट करतात, त्याला टच करतात, असं करतात, वेगवेगळ्या गोष्टी करतात. ठीक आहे, ही त्याला आधार असतो याचा, है ना. तर माझं असं झालं की जेव्हा कधी मी त्या शिवलिंगाला बघतो कुठे किंवा हे, तर मला असं त्यांनी आधार येतो
हे मी कोणाला बोललो नाही फर्स्ट टाइम तुमच्या इंटरव्ह्यूवर हे सगळं बोलतोय. कारण की 2 गोष्टी सैन्यात सांगतात, कमीत कमी बोला. एक पॉलिटिक्स, राजकारण, आणि दुसरं रिलिजन है ना, धर्म. कारण की हे 2, आपलं रिलिजन काय, देशभक्ती, देशाचं काम, हे आपलं रिलिजन. असं पहिल्यांदा बोलता तुम्ही. हा, तर हे मी पहिल्यांदा बोलतो ही गोष्ट पहिल्यांदा, की मला जेव्हा ते शिवलिंग दिसलं, मी जेव्हा गेलो देवळात, मी बिदरला पोस्टेड होतो. तिकडे आमचं ट्रेनिंग एक हे आहे, बेस आहे, जिकडे फायटर पायलटचं इनिशियल ट्रेनिंग होतं. ओके. आणि तिकडे एक पापनाश मंदिर आहे. हो. तर त्या पापनाश मंदिरला मी बरेच रेग्युलरली जायचो आणि बसायचो तिकडे. तर तुम्ही जेव्हा तिकडे बसता, तुम्हाला एक एनर्जीचा भास होतो, तुम्हाला असं एक फील होतं की काहीतरी आहे आणि ते तुम्हाला गाईड करतंय. आणि मग जेव्हा तुम्ही डेथ्स बघता आपल्या आजूबाजूला आणि तुम्ही बघता की मी त्यांच्यापेक्षा वाईट स्थितीत होतो आणि मी नाही मेलो, त्याचा अर्थ देर इज अ लार्जर प्लॅन. इट इज नॉट की तुम्ही डिसाईड करताय की मी खूप चांगला पायलट आहे त्यामुळे मी नाही मरत आहे. असं जर तुम्हाला स्वतःला क्रेडिट द्यायचं तर द्या, ती तुमची इच्छा आहे. पण इतक्या गोष्टी तुम्ही बघता. मी काही लोकांना बघितलं, तुम्हाला जसं सांगितलं, आणि आणि जेव्हा ते लोक जातात, निघून जातात, तेव्हा तुम्ही विचार करता की तो वाईट पायलट होता, चांगला पायलट होता, मग तो त्याचा काही संबंध नाही त्याच्याशी. तशी वेळ आली होती, त्याच्या सोलने डिसाईड केलं की आता जायचं आहे. महादेवानी डिसाईड केलं, ज्याला तुम्हाला जसं विचार करायचा करा, बट ऑल आय नो इज द लार्जर पॉवर, आणि ती पॉवर तुम्हाला गाईड करते आणि तुम्हाला डिसाईड करते. त्यामुळे खूप जास्त स्वतःला क्रेडिट देऊ नका, मी हे केलं, मी असं केलं, मी तसं केलं. आनंद माना, ते तुमच्या हातात आहे, आनंद मानणं. फक्त त्यात रडत नका राहू की मला हे नाही मिळालं, जे नाही मिळालं त्यासाठी. तर आय थिंक दॅट इज हाऊ आय वॉज गायडेड, अँड दॅट इज वॉट आय फील इवन टुडे, की इट इज लाईक यू आर बिंग ड्रिव्हन डाऊन अ पाथ. आता आपण भेटलो आणि ह्या मोकळ्या गप्पात मी बसलेलो आहे. मला जर काही गोष्ट तुम्ही 2 आठवड्यापूर्वी विचारली असतं, तुम्ही म्हणलं असतं माझा काय संबंध, ते तर पॉलिटिकल लोकांशी हे घेतात, त्याच्यात फौजी जाऊन काय करणार आहे. माझे पॉलिटिकल नाही, माझे कलाकार आहेत, पॉलिटिकल, सॉरी आय एम रॉंग, पॉलिटिकल आणि कलाकार दोन्ही आहेत, सगळेच आहेत, सगळे. बट मी कधी कुठल्या फौजीला बघितलं नव्हतं तुमच्या शोवर, त्यामुळे मला वाटलं की माझा काय रोल असणार आहे त्याच्यात, असं मला सांगू सर. हे पण महादेवानीच ठरवलं होतं. कारण आमच्यात असं म्हटलं की महादेव हे स्वतःच ह्या गोष्टी करून आणतात, हे स्वतःच ते घडवतात, आणि ही आजची इच्छा ही त्यांचीच आहे. कारण महादेवाचे अनेक अवतार आहेत, तसे आमचे स्वामी समर्थ आहेत, तसे शंकर महाराज आहेत. आणि बहुतांश मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज गुरुवार आहे, आणि आज गुरुवारच्या दिवशी आज तुम्ही आमच्या मोकळ्या गप्पांमध्ये आलात, आणि बोलता बोलता या विमानाच्या प्रवासातून आपण महादेवांपर्यंत कनेक्ट झालो. कारण ते महादेव आहेत आणि ही त्यांची सृष्टी आहे. तुम्हाला कसं वाटलं सर मोकळ्या गप्पात येऊन? मस्त एन्जॉय केलं मी, थ्रू आउट एन्जॉय केलं. आणि तुम्ही मला खूपच चांगलं ट्रीट केलं. आणि ज्या ज्या गोष्टी आपण बोलल्या, फोन कॉल आणि काही गोष्टी जे तुम्हाला विचारल्या, ते मला खूप मजेदार वाटले आणि खूप छान छान वाटलं सांगायला सगळ्या गोष्टी. मला फार आनंद झाला, आणि तुम्हालाही सगळ्यांना आनंद वाटेल की पहिल्यांदा आपल्या ह्याच्यात रिटायर्ड विंग कमांडर, फायटर पायलट श्री अमित साठे सरांशी आपण खूप छान मोकळ्या गप्पा मारल्या. असं वाटतं की अजून बोलत राहावं, पण हा लवकरच नक्की योग येणार आहे आमच्या सगळ्यांसाठी की सरांच्या विमानात बसायला नक्की आम्ही तिकीट काढणार आहोत. आणि असं कुठेतरी कोइन्सिडेंट होईल की सर नमस्कार. सो एकदा जोरदार टाळ्या श्री अमित साठे सरांसाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमो पार्वती पतये, हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.